जय जय रघुवीर समर्थ वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। औन्नत्यं भजते हिमाद्रिवया गंगे वया पावनी आलिङ्गन्मरणनिधानहृदये या देशभक्तामुदा स्फूर्तिस्थानतया विलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्याश्चरस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गोपाल कृष्ण महाराज की जय। सदा प्रभुपदावही निज समर्पिली सेतनु कथेत मनगोविले कमलमालिके सीजणु। मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सततमी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। परम आदरणीय हरिभक्तपरायण माधवराव बुवा आजेगावकर यांच्या चरणी वंदन करून आजच्या या कृष्णकथामृताच्या निरूपणाला सुरुवात करत आहे। सज्जनो, आज 15वा दिवस आहे आपण कृष्णकथामृताचं श्रवण करतोय। मला जसं जमेल तसं मी निरूपणाचा प्रयत्न करतोय, आपण गोड मानून घेताय। आजचा जो सर्ग आहे तो 16वा सर्ग आहे, मोहनिरास। या सर्गाची एक खासियत अशी आहे की परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांनी 700 श्लोकाची जी गीता आहे ती सुमारे 138-135 काव्यांमधून पूर्णच्या पूर्ण वर्णन करण्याचा म्हणजे केलेलीच आहे आणि त्याचं निरूपण करण्याचा मी थोडासा प्रयत्न करणार आहे। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। कर्मा कर्म विवेक मूढ़ मनसां बुद्धिं विधाय स्थिरां मोहध्वान्तमपाकरोति नितरां यस्य प्रभा चिन्मयी। यस्मिन् ब्रह्मणि राजते जगदिदं सिन्धौ तरङ्गोपमं तं विश्वेशमहं नमामि सततं गंगाधरं श्रीगुरुं। सामान्यतः काय करावं आणि काय करू नये असा माणसाला जो प्रश्न पडतो त्या प्रश्नाची सुरुवात मुळात जिथून समजणं चालू होतं तिथपासून ज्या दिवशी हे समजायचं बंद होईल तिथपर्यंत नित्याचा हा प्रश्न माणसाला पडत असतो। अप्पा म्हणायचे हा अष्टाक्षरी मंत्र आहे, काय करू कसं करू, काय करू कसं करू। कर्मा कर्म विवेक मूढ मनसाम। कर्म काय अकर्म काय असा मनुष्यास पडणारा हा प्रश्न। कुठलीही गोष्ट करताना ही योग्य आहे का अयोग्य आहे असं वारंवार त्याच्या मनात येतं आणि मनातला गोंधळ वाढत जातो। एवढंच नाही
किम कर्म किम कर्मे की कवयोप्य मोहिता. म्हणजे काय करावं काय नाही हा बुद्धिमान माणसांना सुद्धा पडणारा प्रश्न आहे. आपण तर सामान्य जन आहोत. पण मनातला हा जो गोंधळ ज्याच्या कृपेने नष्ट होतो आणि बुद्धी पुन्हा स्थिर होते. मोहध्वांतमपा करोति नितराम यस्य प्रभा चिन्मयी. हे करण्यासाठी हा मोहरूपी अंधकार दूर करण्यासाठी ज्याची चिन्मयी प्रभा हा मोहरूपी अंधार नष्ट करण्यासाठी बुद्धीला विवेक करण्याचं सामर्थ्य देते ते आहे ब्रह्माचं चैतन्य. यस्मिन् ब्रह्मणि राजते जगदिदं सिंधौ तरंगोपमम्. आणि हे ब्रह्माचं चैतन्य ज्याच्यावर लहरींसारखं समुद्रावर लाटा निर्माण व्हाव्यात त्याप्रमाणे हे विश्व ज्याच्यावर लाटासारखं उत्पन्न झालेलं आहे किंवा शोभत आहे. यस ब्रह्मणी राजते म्हटलं शोभते आहे. अशा त्या विश्वनाथ गंगाधर आणि सद्गुरु स्वरूप असणाऱ्या भगवान शंकरांना मी नमस्कार करतो. सोडा धीरन देव मागुती उभा धर्मास नाही भय व्हावे उद्धटास हरणी हाची यशाचा नय. ऐसे बोधून होतिले नव पुन्हा चैतन्य राष्ट्रांतरी त्या श्री सद्गुरु रामदास चरणा मी वंदितो आदरी. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी पूर्ण भारतवर्षाला सगुणोपासने सोबतच बलोपासनेची उपासना शिकविणारे एक महान संत या महाराष्ट्र भूमीत होऊन गेले. रामदासांचा काळच मुळात फार अवघड होता. सर्वत्र मोगलाई अंमल होता आणि धर्माला जागाच उरलेली नव्हती. केवळ आणि केवळ अराजक सर्वत्र वाढलेलं होतं. आणि यावेळेस बलोपासनेची नितांत आवश्यकता आहे हे रामदासांनी जाणलं आणि रामदासांनी असे बलिष्ठ लोक निर्माण करण्यासाठी गावोगावी हनुमंतरायाची मंदिरं स्थापन केली. आणि त्यात त्यांनी अजून एक प्रयत्न लोकांना सांगताना एक केलं. धैर्याच्या मागे देव उभा राहतो. तुम्ही धीराने उभे राहा, देव तुमच्या मागे उभा राहील. आणि हे जे मुघलांचं यवनांचं जे संकट याला तोंड देण्याला तुम्हाला बळ मिळेल. आणि यातून काय झालं, यातून छत्रपती शिवरायांना एक बलवान सेना तयार करायला सोपं गेलं म्हणावं. कारण हे फौज हे मावळे जे तयार झाले हे समर्थांनी केलेल्या बलोपासनेच्या प्रसारामुळे हे शक्य झालेलं होतं. परमपूज्य आप्पा काय म्हणतात, सोडा धीरन देव मागुती उभा धर्मास नाही भय. तुम्हाला तुमच्या धैर्याच्या मागे देव उभा असतो एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं, यत्न तो देव जाणार एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही. इकडे एक समज असा आहे की अध्यात्मशास्त्र आम्हाला दुबळं बनवतं. इथं आलं अशा कथा कीर्तनांना अरे काय त्याच्यात काय अर्थ नाही. तुम्ही तिथं जाता आणि निव्वळ दुबळ्या गोष्टी दुबळे करून येतात. पण तसं नव्हे. हे मुळात काय होतं की शास्त्र नेमकं नीट न समजल्यामुळे हे सगळा प्रकार लोकांच्या लक्षात येत नाही. सतत नम्र राहायचं. कोणी म्हणजे दुर्जन सामोरा आला तर त्याला प्रतिकार करायचा का करायचा नाही हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही अन्याय सहनच करत राहा. समर्थ वारंवार सावध कसं राहावं हे समर्थांनी सांगितलेलं आहे. समर्थ सरळ म्हणतात, तुमच्या समोर दुर्जन आला, दटासी आणावा दट उद्धटासी उद्धट खटनटासी खटनट. म्हणजे जसा माणूस समोर आला तुमचं झालंच पाहिजे म्हणजे तसंच झालं पाहिजे. खटनट आहे तर त्याच्यासमोर खटनटच झालं पाहिजे. उद्धट आहे तर त्याला उद्धटानं उद्धटपणानं उत्तर आहे. सज्जन असेल तर त्याच्याशी सज्जनासारखं वाग. एवढंच काय, कदाचित
ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात जर असंच वातावरण असलं असतं तर ज्ञानेश्वर महाराज हीच भाषा बोलले असते, पण माऊलींचा काळ त्या मानाने सुगावा होता, यादवांचं राज्य होतं, त्यामुळे असा काही प्रसंग त्यांच्यापुढे आला नाही. पण तुकाराम महाराजांचा काळ हाच होता. तुकाराम महाराज तर समर्थांच्याही एक पोट पुढे विंचू देवाऱ्यासी आला म्हणून देवपूजा नावडे त्याला येथे पैजाराचे काम व्हावे अधमासी अधम, अधमासोबत अधमच वागले. विंचू देवाऱ्याला आला त्याला काय पूजा करता का म्हणून त्याला खेटरानच मारावं लागेल. सगळं बाजूला ठेवा आणि त्याला खेटरानं मारा, अधम आहे त्याचा नाश करा, मग पुढचे तुमचे धर्मकृत्य करा. या लोकांनी काय केलं, ऐसे बोधून होतीले नव पुन्हा चैतन्य राष्ट्रांतरी, जे निस्तेज झालेलं राष्ट्र होतं आपलं, ग्लानी आलेली होती. भगवंतानं जे भगवंताची जी प्रतिज्ञा आहे, मी कशासाठी येतोय, मी सज्जनांच्या उद्धारासाठी येतोय आणि अधर्माचा नाश करण्यासाठी येतोय. तेच करण्याचं काम संतांनी सुद्धा केलंय. ग्लानिर्भवती भारत जो होता त्याला अभ्युत्थान करण्यासाठी, कामदासाठी हे कार्य केलं. तुकारामांनी हे कार्य केलं. ऐसे बोधून होतीले नव पुन्हा चैतन्य राष्ट्रांतरी, या विचारातून, या नवे नवे याच विचारातून स्वराज्य निर्मितीचं जे बीज फुटलं ते केवळ अंकुरलं, ते केवळ आणि केवळ या विचारांमधून अंकुरलं, नवचैतन्य निर्माण झालं. आणि असं नवचैतन्य निर्माण करणाऱ्या सद्गुरु रामदासांच्या चरणी मी सादर वंदन करतो. आजचा मुळात हा सर्गच जो आहे तो गीतेचा संक्षेप आहे. आणि सुरुवातीच्या पहिल्या भगवान शंकरांना वंदन करणाऱ्या ज्या श्लोकामधून आपण पाहिलं की किंग कर्तव्य म्हणता येऊन जे चित्त विषण्ण होतं माणसाचं, तीच परिस्थिती अर्जुनाची सुद्धा होती. काय करावं काय नाही हे भगवंताला अर्जुनाने विचारलं, आता मी काय करू, ही परिस्थिती माझ्या समोर आहे. त्यावेळेस भगवंतानं जो त्यावेळेस केलेला उपयोग आहे तो आजही पदोपदी भेटणाऱ्या अर्जुनांना तसाच उपयोगी आहे. एवढी वर्ष होऊन गेली तरी देखील नित्य नूतन, म्हणून आपल्या धर्माला सनातन असं म्हटलं जातं, जे नित्य नूतन आहे. तसं हे गीता तत्व आज आपण थोडक्यात अनुभवणार आहोत. थोडक्यात मी त्याचं निरूपण करण्याचा प्रयत्न करतो. यज्ञ सत्र हे कृतांत घाली, कुरुभूमीवर जणू त्या काली, धूळ उडाली पदघातानी, तीच शोभते नभीवितानी. यज्ञाचं रूपक मांडलं परमपूज्य बाप्पांनी. हे यज्ञ सत्र कुणी आयोजित केलंय तर कृतांतानं आयोजित केलं, यमानं साक्षात. आणि कुठे तर कुरुभूमीवर, त्या कुरुक्षेत्रावर हे युद्धरूपी यज्ञ सत्र आयोजित केलं यमानं. आता यज्ञ करायचा म्हणल्यावर तिथे काहीतरी मंडप वगैरे अशी व्यवस्था पाहिजे. मग इथे मंडप कशाचा झाला, हे जे सैन्यदल होतं, हे जे घोडदळ होतं, हे जे हत्ती होते, यांच्या पायाची धूळ उडाल्यामुळं त्या धुळीपासून जे वर आकाशामध्ये एक थर तयार झाला होता धुळींचा, तेच जणू काही इथं वितान होतं, तेच जणू इथं काही त्या यज्ञाचा मंडप होता. वीरवरांच्या रथी पताका, गुढ्या तोरणे त्याच जणू का, क्रोध पेटला पांचालीचा, अग्नी तोचया समरमकाचा. कुठलाही उत्सव करायचा म्हणलं की गुढ्या तोरणं, ध्वज उभे करावे, मंगलमय वातावरण निर्माण करावं. इथे सुद्धा भोवताली ध्वज लावलेले, तिथं ध्वज काय होते ते यांच्या ज्या रथावरच्या पताका होत्या त्याच गुढ्या तोरणं झाली. आणि आता अग्नी पाहिजे. अग्नी निर्माण, ज्या दिवशी अग्नी असतो पृथ्वीवर त्या दिवशीच होम होतो. इथं अग्नी कोणता, इथं अग्नी आधी म्हणण्याची गरज पडली नाही. इथं त्या द्रौपदीचा जो क्रोध होता तोच जणू काही या यज्ञासाठीचा अग्नी तयार झालेला होता. हविते सैनिक युपमतंगज, होता अर्जुन धनु चढवी निज, श्रुवे तेतची शस्त्रे नाना, गणा उपाकृत अंधसुताना. आता होम करायचा म्हणल्यावर त्याला अभिर द्रव्य लागलं. ते अभिर द्रव्य काय होतं, इथले जे काही सैनिक होते ते आज ना उद्या त्यांची आहुती यामध्ये पडणार होती. आणि युप म्हणजे बळी बांधण्याचा जो खांब असतो, त्या हत्ती जे आहे तिथले ते बळी बांधण्याचे मोठमोठे खांब आहेत. आणि अर्जुन स्वतः होता म्हणजे हवन करणारा ऋत्विज म्हणून अर्जुन तिथे बसलेला आहे यज्ञासाठी. आणि सुरुवे
जी लाकडाच्या वेगवेगळ्या फळ्या असतात, वेगवेगळी उपकरणं जी यज्ञ विधीच्या वेळेस वापरली जातात, ती काय तर इथं शस्त्र जी आहे त्यांच्या हातातली गदा, तलवार, भाला, परशु, धनुष्य इत्यादी त्यांची शस्त्र आहेत, तीच इथं सुरुवे झालेली आहे. आणि उपाकृत म्हणजे मंत्रप्रोक्षित बळी जे असतात ते कोण आहेत तर हे आंधळ्याचे पोरं जे आहेत कौरव, हे सर्वच्या सर्व इथं उपाकृत म्हणून आणलेले. आता स्वाहा स्वधेचे ध्वनी व्हावे लागते. टनकार जे शरासनांचे ध्वनी ते स्वाहा त्वसे स्वधेचे, कंकण बांधी धर्म युधिष्ठिर सेना पत्नी व्रतास तत्पर. इथं स्वाहा स्वधेचे जसे ध्वनी होतात तसे इथं शस्त्रांचे टनकार जे होणार आहेत ते चितण्यासाठी स्वाहा स्वधेचे ध्वनी आहे. आणि यजमान म्हणून महाराज युधिष्ठिर कंकण बांधून बसले. आता यज्ञाला बसायचं म्हणल्यावर सोबत पत्नी पाहिजे, तर इथं युधिष्ठिराची पत्नी म्हणून कोण आहे? सेना पत्नी व्रतास तत्पर. ही सेना त्याची पत्नी होऊन त्यानं तो जे उपचार करायला त्या उपचाराला मम म्हणण्याची तिची तयारी आहे. पार्थ सारथी यदुकुल भूषण भगवन कृष्ण मुरारी, यज्ञाचा त्या वेत्ता झाला रचित योजना सारी, जय हरी सुखकंदा. यज्ञ करायचा म्हणजे त्या यज्ञासाठी एक वेत्ता लागतो, यज्ञाचा व्यवस्थापन नियम, किती आहुती झाल्या पाहिजेत काय हे त्यांनी लक्ष द्यायचं असतं. हे काम या यज्ञासाठी भगवान पुरुषोत्तमानं श्रीकृष्णाने घेतलेलं. विजय रथाच्या बसे धुरेवर ध्येय मुनींचे असा परात्पर, रश्मी हाती धरुण हयाचे विनवी अर्जुन त्या मृत्वाचे. आणि त्या भगवंत स्वतः अर्जुनाच्या रथाच्या धुरेवर सारथी म्हणून बसलेले, जो मुनींचं ध्येय आहे असा परात्पर परमेश्वर अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतोय. आणि भगवंताच्या हातात रथाची दोरी आहे. आणि त्यावेळेला अर्जुनानं भगवंताला कोमल असा एक प्रश्न केला. भगवंताला काय म्हणाले? पहिला अध्याय सुरू होतो. अर्जुन विशाल योग, दो सैन्याच्या घे मध्यावर, रथ माझा हे अच्युत सत्वर, वीर बघू दे कोण रणीया, उभे खरांचे प्रिय साधाया, सेनयोर उभयोर मध्ये रथं स्थापयमेच्युत, यावदेता निरीक्षेहं योद्धुकामानवस्थितां, कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. मला मध्यभागी घे रथ, मला बघू दे माझ्याशी युद्ध करायला इथं कोण कोण जमलंय. मेरू जैसा तम प्रकाशी, भव्य तसा रथ उभयबलासी, मध्ये आणुनी कृष्णे म्हटले, पहा पार्थ हे कुरुगण जमले. मध्यभागी भगवंतानं त्याचा दिव्य असा रथ आणला. आणि भगवंत म्हणाले, पहा तुला काय पाहायचं, समोर किती कुरुगण आलेले आहेत ते तू पाहून घेऊ. पुढती पाहुन भीष्म पितामह, गुरुमातुल सुत बंधु सखेह, वीराचे त्या मन विरघळले, ओसरले बलधनुही गळले. आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखींस्तथा. कोण कोण दिसलं समोर? समोर आल्याबरोबर पहिल्यांदा त्याला दिसले भीष्म पितामह, गुरु द्रोण, स्वतःचे मामे दिसले, शाल्व तिकडे होते, भाऊ दिसले, मुलं दिसले, सगळे आपले परिचित आपले नातेवाईक समोर पाहिले. आणि त्या अर्जुनाचं मन तिथंच विरघळलं. त्याच्या डोळ्यातून खळखळ दोन अश्रूचे थेंब आले आणि हातातलं धनुष्य खाली गळालं. सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति, वेपतुश्च शरीरे मे रोमार्शश्च जायते, गांडीवं संस्रते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते. त्याच्या हातातलं ते गांडीव धनुष्य खाली गळून पडलं. आणि कृष्णाला काय म्हणाला? आता हा अर्जुनाचा भावनोद्रेक आहे. समोर आपले लोक पाहिले आणि त्याला त्याच्या भावना त्याला अनावर झाल्या. म्हणे करुण तो कृष्णा बघता स्वजन युद्धोत्सुकया, धनु थरथरते भ्रमते मस्तक, कवण कापवी हृदया, जय हरी सुखकंदा. भगवंता, ते स्वजन माझ्यासाठी युद्ध करायसाठी एवढे उत्सुक होऊन आले, हे पाहिल्यानंतर माझी तनु आता थरथरायला लागली, माझं मस्तक गरगरा फिरायला लागले आणि माझं हृदय सुद्धा धडधड करायला लागलं. आता हे व्हायला लागलंय म्हणून अर्जुन पण काय करतोय, भगवंताला पुढे बोलताना थोड्या तत्वज्ञानाच्या गोष्टी
सांगून भगवंताला हे नको म्हणून पटवण्याचा प्रयत्न करतो. वधुनी बांधव सुख मिळवावे, पाप असे मज नच भावे, त्रैलोक्याच्या राज्याकरिता होईन नामी वडिला वदिता. लोभे झाले अंधतयांना, घोर कुलक्षय जरी दिसलाना. ज्ञान सर्वई असुनी आम्हा, उद्यत भावे कसे अधर्मा. एकटा गाणारा मृत्यू खातो रे देवा, मी एकटा उलट म्हणले यांना मारल्यानंतर. स्वतःचे भाऊ मारून सुख काय कमवावं किंवा सुख काय मिळवावं, असं जर मोठ्या माणसांना घरच्या आणि भावांना मारून त्रैलोक्याचं राज्य जर मिळणार असेल तर ते सुद्धा मला नको. आणि ते आंधळे म्हणले, लोभानं आंधळे झालेत, त्यांना कुलक्षय दिसला नाही, पण मला तर कळते ना, आम्हाला तर ज्ञान आहे, आम्ही हे का करावं. आणि हे सगळं कळत असताना अधर्म करायला जर आम्ही प्रेरित होत असू तर आमचं चुकत नाही का. जाती धर्म कुल धर्म विनाशुन, वर्ण संकरा भावे कारण. इतरांचे वारणे विरोधक, राज्य सुखासी होऊन उत्सुक. होईल हेन कधी मम हाते, वधोत कौरव सुखेन माते. निरय गती तरी टळेल तेने, पाप नको हे जीवन भेणे. देवा, स्वतःच्या जाती धर्माचा कुलधर्माचा विनाश करून वर्णसंकराला कारणीभूत ठरून काय होईल, सर्व नर इथे मृत्युमुखी पडतील, स्त्रिया केवळ स्त्रिया वाचतील आणि पुढे वर्णसंकराची भीती आहे. हे सगळं मी का करू. लुप्त पिंडोदक क्रिया, मला पिंडोदक सुद्धा बंद होईल. मग हे सगळं करण्यासाठी, आणि ही नरक गती आहे म्हणजे याच्यामुळे केवळ आणि केवळ निरय गती लाभेल. ती टाळता येत असताना मी पुन्हा हे का करू, मला समजून सुद्धा. वधुनी ऐसे सहसा अर्जुन रथात बसला खाली. चाप टाकिले भरले डोळे, विषण्णता बहु आली जय सुखकंदा. आता मुळात अर्जुन मित्रा नाही, बरा माणूस आहे, अंतःकरणाचा भावनाशील आहे, त्याचं अंतःकरण अतिशय भावनिक आहे. आणि अर्जुनाच्या मनात हे जे द्वंद्व चाललेलं आहे ते धर्म विरुद्ध अधर्म असून असं नसून व्यक्तिधर्म विरुद्ध समाज धर्म, व्यक्ती समष्टी अशा प्रकारचं द्वंद्व आहे. ते काय करावं हे त्याच्या लक्षात येतं. त्याचा मोह तात्विक मोह आहे अर्जुनाचा. आणि आता असा तात्विक मोह घालवण्यासाठी त्यावर तशाच प्रकारचा उतारा द्यावा लागेल हे भगवंताच्या लक्षात आले. आणि सर्वांगीण चर्चा आवश्यक आहे. जसा रोग तसा औषध देणं आवश्यक आहे. म्हणून भगवंतानं अर्जुनाला जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. पहिल्या अध्यायामध्ये पूर्वपीठिकाचे गीतेचे, दुसरा अध्याय स्थितप्रज्ञ योग. इथं भगवंत पहिल्यांदा बोलतात. भगवान उवाच, जे येतं ते इथे वासुदेव म्हणतात तयासी, दुर्बुद्धी ही सुचली कैसी. षंडपणा हा शोभत ना तुझ, उठ अर्जुना धनुसा वर्णिज. वासुदेव काय म्हणाले अर्जुनाला, अर्जुना तुला ही दुर्बुद्धी सुचली तरी कशी रे. अरे तुला नर म्हणतात, तुला हा षंडपणा कसा शोभेल. तू उठ, आपलं धनुष्य सावर. आणि मग अर्जुन म्हणतो भगवंताला, देवा तू म्हणतोयस हे सगळं कर, पण मी करू कसं. वदे धनंजय टाकू कसे शर, पूजनीय भीष्म द्रोणावर. वडिला मारू महानुभावा, भीक बरी की त्याहून देवा. देवा महानुभाव कोणाला म्हणतात महानुभाव, ज्यांच्याजवळ विद्वत्ता, स्वाध्याय, तपश्चर्या, सदाचरण हे गुण भरभरून आहे, असे लोक महानुभाव असतात. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भीष्माचार्य, द्रोणाचार्य. विद्वत्ता होती, स्वाध्याय होता, स्वतःची तपश्चर्या होती, सदाचरण होते. अशा लोकांना बाण मारून मारणं हे माझ्यासाठी काही, मला माझ्याच्यानं काही शक्य नाही म्हणून. आता शेवटी भगवंताला खूप पटवण्याचा प्रयत्न चाललाय अर्जुनाचा. काय म्हणतोय अर्जुन, विमूढ झाले चित्त मदीय, समजत नामजसी हित काय. शिष्य तुझा मी शरण पदासी, शोक हरी मम हे ऋषिकेशी. माझं चित्त विमूढ झालंय देवा, आता तूच सांग म्हणजे. तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचारिणे धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे. आता माऊली म्हणतात
लवकर सांग देवाला. त्याने विचारलं, आता वेळ करू नको, जे काय करायचं असेल कर्म अकर्म जे काय असेल ते लवकर सांग आणि माझा हा शोक जो आहे तो दूर कर. जे लोक सांगतात ना की अर्जुन भित्रा होता, त्यासाठी हे अर्जुनानं भीती नव्हती त्याला, त्याचा शोक जात नव्हता आणि शोक हरण करण्याची सुद्धा भगवंताला विनंती केली आहे. शक्य मला ना लढणे तोवर, तू जोपर्यंत माझा शोक हरण करत नाहीस तोपर्यंत मला लढणं शक्य नाही. आणि भगवंतानं इथून खरा तो जेव्हा म्हणला मी शिष्य आहे तुझा, अनन्य झाला, त्यावेळेला भगवंतानं सांगणं चालू केलं की खरा उपदेश जो गीतेचा तो इथून चालू झाला. देवी प्रभू पहासून उत्तर, मग येतं भगवान उवाच. ते भगवान कोण? संपूर्ण ऐश्वर्यासह संपन्नता, धर्म, यश, त्यानंतर सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य असा षडगुण ऐश्वर्याने जो संपन्न असतो. ओम षडगुण ऐश्वर्य संपन्न भाग्यवंता अहो रमाकांता श्री विठ्ठला. पांडुरंगाच्या दारावर एवढं मोठं टळटळीत लिहिलेलं भगवंत षडगुण ऐश्वर्य संपन्न जो असतो, या 6 गुणांना भग अशी संज्ञा आहे. आणि ही ज्याच्याजवळ आहे ते षडगुण असा तो भगवान. म्हणून गीतेनं भगवान उवाच असं म्हटलं. भगवंत काय म्हणतात? नको तयाचा शोक करीसी वदसी भाषा प्राज्ञपणेसी. ज्याचा करुण आहे त्याचा शोक करतोयस म्हणे आणि मलाच मोठे शहाणपणाच्या गोष्टी सांगतोयस. वदसी भाषा प्राज्ञपणेसी अशोचान्वत्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे प्रज्ञावादांश्च भाष्यसे म्हणजे. आणि जे करुण आहे ते करतोयस. गतासुन गतासुंश्च नानुशोचन्ति पंडितः. असं म्हणल्यानंतर भगवंत पुन्हा काय म्हणतात? काय गरज आहे हे सगळं करण्याची? राहो जावो प्राण गुणाचा पंडित शोकण करीती, देह विनाशे मरेनात्मा या ज्ञाने स्थिर वृत्ती जय हरी सुख कंदा. प्राण राहो किंवा जावो त्याचा शोक जे पंडित असतात, जे बुद्धिमान असतात, नानु शोचन्ति पंडितः, ते पंडित याचा शोक करत नाहीत. आणि देह विनाशे मरेन आत्मा, देहाचा नाश होतो, आत्मा मरत नाही, ही गोष्ट लक्षात ठेव आणि तुझी वृत्ती स्थिर कर. आत्मा शाश्वत विभू अविकारी, बघता भूती विस्मित सारी, भूते परी असती क्षण भंगुर, शोकतयाचा व्यर्थ खरोखर. वासांश जीर्णाने या श्लोकापासून सर्व धर्ममतीच्या अपेक्षेपर्यंत भगवंत काय सांगतात? आत्मा शाश्वत आहे आणि अमर आहे. या देहाची काळजी करू नकोस, तुझा आत्मा अमर आहे, आत्मा शाश्वत आहे, अविनाशी आहे. श्रेय जरी क्षत्रियास काही, धर्म युद्ध सम दुसरे नाही, स्वधर्म तव हा त्याग तयाचा, कारण बहुविध अपकीर्तीचा. क्षत्रियासाठी तर श्रेय जर काय असेल म्हणले तर केवळ आणि केवळ धर्मयुद्ध हे त्याच्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडून देणार आहे. त्याच्यामुळे ती सुद्धा काही काळजी करणे नात्री जांभया बसरे मुख, तेच अवचटे पडे पिऊ. नुसतं जांभई द्यायला मुख उघडलं म्हणलं त्यात अमृताचा थेंब पडावा, तैसा हा संग्राम देतो. तो संग्राम, हा संग्राम अवचित तुझ्या मुखात अमृत पडायला, तुझ्यासाठी स्वर्गाची द्वार उघडी करायसाठी आलेला आहे आणि ती संधी तू दवडतोस. कारण असं जर तू केलं तर हेच लोक उद्या म्हणतील अर्जुन, ते म्हणतील अर्जुन आम्हा बिहाला. ती फार गोड म्हणतात, तुझी अपकीर्ती होईल. भगवंतानं सांगितलं तर माऊली तर म्हणतात की नाही नाही, अपकीर्ती कशी आहे? वीराची अपकीर्ती फक्त भिला म्हणलं तरी अपकीर्ती. आणि हे लोक तेच म्हणतील म्हणे अर्जुन भिला, हे तुला सहन करायचंय का? हे तुला व्हावं असं वाटतंय का? जय अपजय वा सुख दुःखासी, सममानुन होरत युद्धासी, पाप नमगला गेल कशाचे, दोष सर्व हे काम्य कृतीचे, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, भोग लोलुपासता बुद्धी, स्थिरतेची न चलावत सिद्धी, ताक सर्वै त्रिगुणोपाधी, सोड फलाशा मिळे समाधी. भोग लोलुप जर बुद्धी असेल तर कुठल्याही प्रकारची सिद्धी तुला लाभणार नाही. त्यामुळे ही त्रिगुणाची उपाधी सोड.
आणि ही जर तुम्ही फळाची जर आशा सोडली, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, भगवंताने एकच सांगितलं तरच तुला समाधी लावेल. इथं त्या 8वी स्थिती जी आहे समाधी ती अपेक्षित नाहीये. समधी, धी म्हणजे बुद्धी, स्थिर बुद्धी, समसमान बुद्धी, अशी समाधी अपेक्षित आहे. अशी समाधी तुला वृत्ती समाधी म्हणतात, वृत्ती समाधी अपेक्षित आहे. ठीक आहे. मग तेवढं लक्षात आल्यानंतर मग ही समाधी किंवा स्थिर बुद्धी म्हणजे काय असा अर्जुनानं भगवंताला प्रश्न केला. स्थिर बुद्धीचे लक्षण मजसी सांग केशवासारे, म्हणे हरी टाकिता वासना, स्थित प्रज्ञतो बारे, जय हरी सुखकंदा. स्थिर बुद्धीचं लक्षण काय देवा? तुम्ही म्हणता हे स्थित प्रज्ञ म्हणजे काय? स्थित प्रज्ञसे का वास, काय व्याख्या आहे स्थित प्रज्ञाची? भगवंत म्हणजे काही नाही, ज्यानं वासना टाकली तो स्थित प्रज्ञ. इतकं सोपं करून भगवंतानं सांगितलं. कसा असतो तो? आपला आपण तुष्ट असे जो, वीतराग भय रोष सदा जो, आवरणी इंद्रिया समत्पर, विषयण चित्ती सर्वनाश कर. ज्याच्या जवळ विषय आल्यानंतर तो कासवासारखं आपलं अंग आत घेऊ शकतो, त्या विषयापासून दूर ठेवू शकतो. आवरणी इंद्रिया समत्पर, माझ्यासारखाच स्वतःच्या इंद्रियाला आवरून तो त्या विषयांपासून दूर राहू शकतो. असा निजे जिथे जागे इतरे जण, कामे तृप्ती न चहे जाणून, निस्पृह निर्मम निरहंकारी, शांती सुखाचा तो अधिकारी. इथं या निशाम सर्वभूतानाम तस्यायाम जागृती संयम, त्याचं भाषांतर केलेलं आहे. निजे जिथे जागे इतरे जण, कामे तृप्ती न चहे जाणून. जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा हा जागा असतो. आप्पा गमतीनं म्हणायचे, सगळे झोपल्यावर जागा असतो तो चोर. मग चोर आहे का? नव्हे. सामान्य माणूस ज्या बाबतीत जागरूक असतो तिथे हे उदासीन असतात, आणि सामान्य माणूस ज्या बाबतीत उदासीन असतो तिथे हे जागरूक असतात. परमार्थाचा जो विषय आहे तिथं सामान्य माणूस उदासीन असतो, हे जागरूक असतात. आणि विषय वासना जिथं असते तिथं सामान्य माणूस मोठा जागरूक असतो, त्या बाबतीत हे उदासीन असतात. निजे जिथे जागे इतरे जन, निस्पृह निर्मम निरहंकारी असा असल्यामुळेच, निस्पृह आहे, निर्मम आहे आणि निरअहंकारी आहे. कुठलीही स्पृहा नाही, कुठल्याही गोष्टीबद्दल ममत्व नाही आणि कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाही. म्हणून आणि म्हणून तो शांती सुखाचा अधिकारी होतो. ती स्थिर बुद्धी जी आहे ती त्याला प्राप्त होतो. स्थितधी पुरुषाचे हे लक्षण, ब्राह्मी स्थिती ही मोह विनाशन. ब्राह्मी स्थिती म्हणजे स्थित प्रज्ञता, हे त्याचं लक्षण आहे. लाभ हिचा होऊनही अंती, ब्रह्मरूप त्या मिळते मुक्ती. आणि अंती तो त्या सायुज्य मुक्ती, त्याला तो ब्रह्मरूपाला प्राप्त होतो, त्याला मुक्ती प्राप्त होते. 3रा अध्याय चालू होतोय कर्मयोग. आता यात काय, ज्ञान श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ? हा कर्मयोग आहे. बुद्धी श्रेष्ठा जर कर्माहून, लाविसी कामग कार्या दारुण, गोंधळ चिकेला अधिकची माझा, एक हिताचे वदय दुराजा. देवा तुम्ही एकदा म्हणता म्हणले हे श्रेष्ठ, एकदा हे श्रेष्ठ, माझा गोंधळ केलाय. व्यामिष्टेने व वाक्येन बुद्धिं मोहयसि, तदेकं वद निश्चित्यं, येन श्रेयो गमवाप्नुयात्. मौली तर म्हणतात अर्जुनाने इथे देवाची लाज काढली. देवाला काय अर्जुन काय म्हणाला? तरी माते केवी श्री हरी, म्हणसी पाता संग्राम करे. तेव्हा तू मला संग्राम कर म्हणतोस आणि ये लाजसी ना महागोरी कर सुद्धा. म्हणजे हे करू का ते करू? एकीकडे म्हणतोयस हे श्रेष्ठ आहे आणि पुन्हा लागलीच म्हणतोयस की ते कर्म कर, ते महत्वाचं आहे. ज्ञान श्रेष्ठ आहे का कर्म श्रेष्ठ? माझा गोंधळ उडून टाकलास, म्हणजे नेमकं काय ते सांग. आणि भगवंत वदती भगवान कथिल्या पूर्वी, ज्ञान कर्म निष्ठामी, कर्म टाकुनी नैष्कर्म नये, शक्य नवासनी कामी, जय हरी सुखकंदा. ठीक आहे, म्हणजे मी 2 निष्ठा सांगितलेल्या आहेत. ज्ञान योग आहे तो संख्यांसाठी आहे, कर्मयोग आहे तो योग्यांसाठी. अशा 2 प्रकारच्या निष्ठा मी सांगितल्या. पण कर्म टाकून चालत नाही. कर्म योग्य प्रकारे
सहकार्य करणं म्हणजेच नैष्कर्म्य. म्हणजे आपल्याला नैष्कर्म्य होलं तर आपल्याला वाटेल की बसून राहा. बसून राहणं, ह्या स्थितीत बसणं हे सुद्धा एक कर्म आहे ना. योग्य पद्धतीनं आपलं कर्म करणं याला सुद्धा नैष्कर्म्य हेच ना, विहित कर्म. आपल्याला नेमून दिलेलं जे कर्म आहे ते करावं. आपल्या वाट्याला आलेलं काम ते योग्य पद्धतीनं करावं, यालाच नैष्कर्म्य म्हणा. देह आवरी ध्यास म्हणाते, हे न खरे तू त्यज संगाते. यज्ञ येतहा जन कल्याणा, ब्रह्म सर्वगत यज्ञी जाणा. काय म्हणले? देहावर जुलूम करायचा आणि मनातली वासना मात्र जाणार नाही. आपला उपवास सुद्धा असाच असतो. देहाला त्रास पडतो, देहावर त्या देहाला आवरायचं आणि आज उपवास सोडायचा. येतानाच झाली आमची चर्चा. म्हणजे ते राहू दे, उपवास सोडताना खाता येईल. म्हणजे कुठे लक्ष आहे आपलं उपवासात लक्ष नाही. देह आवरी ध्यास म्हणाले, मनाला ध्यास तर त्या खाण्याचाच आहे. 9 वाजता सोडायची चतुर, थोडा उशीर होईलच. एक संन्यासाची गोष्ट आप्पा सांगायची. 2 संन्यासी होते म्हणजे, आणि एका नदीच्या काठावरती बसलेले होते. नदीला पूर आलेला होता. त्याच वेळेला ते नदीच्या काठाला बसलेले असताना, पुराच्या पलीकडे जायचं कसा विचार करत असताना तिथे एक बाई आली. तिच्या डोक्यावर एक टोपली होती की आपला काही बाजार वगैरे असेल, या गावचा बाजार करून नदीच्या पल्याड तिचं घर होतं, तिची झोपडी होती. आणि तिनं इथं आल्यानंतर पाहिलं की आता जाताना पूर नव्हता, येताना नदीला पूर आलाय. आता माझं लेकरू घरी आहे, मी घरी कसं जाऊ? म्हणून ती बिचारी रडायला लागली, शोक करायला लागली. एका संन्याशाला दया आली, बाई काय झालं? ती म्हणली, माझं लेकरू घरी आहे, मला पलीकडे जायचंय, कशी जाऊ? त्यानं थोडा विचार केला. ते म्हणले, ठीक आहे, तुला मी माझ्या खांद्यावर घेतो, मला पोहता बऱ्यापैकी येतं, मी तुला पलीकडे सोडेल, तू तुझ्या लेकराला जाऊन भेटशील. याना असं म्हणायला उशीर दुसरा संन्यासी याला नाही नाही ते बोलला. संन्यासी स्त्री स्पर्श, ते तिला खांद्यावर जाऊन सोडतो म्हणायला लागला. काय करतोय सोडले? की तुझी हे करणं योग्य नाही तुझ्यासाठी. असं म्हणल्यानंतर यानं काही त्याचं ऐकलं नाही. म्हणलं ठीक आहे. म्हणला, तिला ती लेकरासाठी विवळती, तिचं लेकरू घरी एकटं आहे आणि आपण माणूस म्हणून तर तिची मदत करणं आवश्यक आहे. तुला यायचं तर ये म्हणजे, मी तिला घेतोय खांद्यावर आणि पलीकडे नेऊन सोडतो. त्याने तिला खांद्यावर घेतला. आता याचाही नावीला एकटापासून काय करायचं म्हणून हाय पोहत त्याच्या मागे मागे निघाला. ते पैतीरावर गेले आणि त्या बाईला खांद्यावरून खाली उतरवलं. ती बाई आपली आपली घरी निघून गेली, धन्यवाद म्हणून. आणि हे पुढच्या प्रवासासाठी निघाले. त्या दुसऱ्याचा अजूनही चालू. त्या बाईला खांद्यावर आणलंस, तू तुझ्या संन्याशीपणाला डाग लावून घेतलास, असं झालं तसं झालं. आणि ऐकून घेतलं. थोड्या वेळाने तो थांबला आणि त्याला म्हणला, मी त्या बाईला खांद्यावर घेतलं आणि तिथंच उतरवलं, तुझ्या खांद्यावर मात्र अजून आहे. देह आवरी ध्यास म्हणाते, मी सोडलं म्हणले, तुला मात्र तोच ध्यास आहे अजून. कुठपर्यंत? नुसतं देह आवरून चालत नाही, मनातला तो ध्यास निघून गेला पाहिजे. आणि हेच कर्म. यज्ञ येतहा जन कल्याणा, ब्रह्म सर्वगत यज्ञी जाणा. हे सुटलं तर तुम्हाला पुढे सर्व काही लागतं. कार्य नसे जरी आत्मरतासी, जे आत्मरत असतात, त्याला काही गरज होती का त्या बाईला सोडण्यासाठी? कशासाठी? झटतो तो परी लोकहितासी. संत असेच असतात. काय गरज होती का? अहो, रामदास स्वामी एकटे जाऊन ध्यान लावून बसले असते तरी चाललं असतं. एवढा भारत भ्रमण करा. शंकराचार्य 4 वेळेला भारत भ्रमण करा. कशासाठी झटले हे लोक? जनकल्याणा. जनक समावसी याही सिद्धी, जनार्थ मीही घेतो भातुपाधी. तो जनक राजर्षी होता, पण राजा असूनही योगी होता. आणि मी अशा लोकांसाठीच या उपाधी घेतो. म्हणजे मी तरी अवतार घेतो कोणासाठी? जन कल्याणासाठीच घेतो. चळवावी नच बुद्धी जनांची, मूर्ख समजतो करता मीची. खळे खेळ गुणांचा ज्ञाता मानी, लढतू कर्मे मजर कोणी. फलासक्ती ठेवून, म्हणजे
कर्म करतात त्या ज्ञात्यांनी म्हणजे जे कर्म करतात असे त्यांना ज्ञात्यांनी त्यांचा बुद्धिभेद करू नये, करू द्या. त्याला जे करता येतं फलासाठी घेऊन, उलट जाणत्यांनी स्वतःची उचित कर्म जी आहेत ती आदर्शवत करावी, योग्य अशी करावी. म्हणजे जे मूर्ख लोक स्वतःला करता मानतात त्यांना जाणीव होईल की हा प्रकृतीचा खेळ आहे, की तुम्ही ते करते नाही त्याचे, आणि तू काय कर म्हणजे तुम्ही मी करताय ना, तू लढ, जे काही करशील ती कर्म मला अर्पण कर आणि तू तुझा लढ. विनाश होता त्यजिता मममत भला स्वभावा धर्मी वागत गवसावे ना राग द्वेषी गणन भयावह परधर्मासी. रागद्वेषामुळे सुद्धा शास्त्राचा अर्थ उलट सुलट घेतला जातो. त्याच्यामुळे त्याच्या बंधात, रागाच्या बंधात, द्वेषाच्या बंधात पडू नकोस. आणि परधर्म जो आहे, स्वतः तुझा धर्म जो आहे, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावह. तुझा धर्म काय? क्षत्रिय धर्म. मला कर्म अर्पण कर आणि तू तुझा स्वधर्म कर, स्वकर्म कर. जी तुला नियत कर्म आहे तुझं युद्ध करण्याचं ते तू कर. तेव्हा म्हणतो हे सगळं ठीक आहे, असं असून सुद्धा माणसं मग पाप करायला हे सगळं करता करविता जर तू आहेस, मग पापासाठी लोक प्रवृत्त का होतात? पापा होतो प्रवृत्त का नर या प्रश्ना हरी सांगे. काम क्रोध हे रजो गुणांचे प्रेरित त्या बल वेगे जय हरी सुखकंदा. पाप करण्याची बुद्धी देव देत नसतो, तर हे काम आणि क्रोध पापाकडे खेचून नेतात. कसे आहेत? हे ज्ञाननिधीचे भुजंग, म्हणतात हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजी. वाघ आहेत म्हणले काम क्रोध किंवा भुजंग आहेत, ते बरोबर त्या भजन मार्गात येतात आणि ओढून नेतात तुम्हाला सन्मार्गावर, आणि पापासाठी माणूस प्रवृत्त होतो. आणि त्याच्यासाठी रजोगुण जे असतात ते त्या कामक्रोधाला वाढवण्यासाठी प्रेरणा देतात. काय करतात हे काम क्रोध? ज्ञान झाली पुहे आधी वास करून इंद्रिय मन बुद्धीच्या परतत्वाशी जाणून या रिपु युगमानाशी. या ज्ञानाला जागतात पहिल्यांदा काम क्रोध, आणि तुमच्या इंद्रिय मन बुद्धीला वश करतात, आणि बुद्धीचं जे परतत्व आहे त्यापासून तुम्हाला दूर नेतात. म्हणून काम क्रोधाला वळण लावणं आवश्यक. या रिपूच्या जोडीचा, या जोडगोळीचा नाश कसा करावा तर याला वळण लागलं पाहिजे. जवळ जा, त्याची तृप्ती करायला जा, तो ते वाढतील. त्याच्यामुळं नियमन हा त्यांच्यावर उपाय, त्यांचं नियमन करणं हा त्यांच्यावर उपाय. पुढे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानं थोडक्यात गीता पूर्ण सांगितली. त्यानंतर म्हणजे तो असं म्हणू आपण की तो शोकेस आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सगळीच गीता त्यामध्ये थोडी थोडी आलेली आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानं कर्मयोग सांगितलं, आणि चौथ्या अध्यायामध्ये भगवंत ज्ञान कर्म संन्यास योग सांगतात. म्हणजे कर्मयोगाचा विस्तार करून यामध्ये सांगतात. जो आधी तिसऱ्या अध्यायामध्ये जो कर्मयोग सांगितला तो आता या चौथ्या अध्यायामध्ये सांगतात. भगवंत काय म्हणतात चौथ्या अध्यायामध्ये? योग हाच मी कथिला सूर्या क्रमे जाणती राजर्षिया रहस्य कथिले भक्त सखा तू मणी अर्जुना आनन किंतु. मी परंपरेने आलेलं ज्ञान सांगतोय. हे ज्ञान मी सूर्याला सांगितलं, सूर्यानं मनुला सांगितलं, म्हणून इक्ष्वाकुला सांगितलं, मग इक्ष्वाकुनं पुढे इतर राजर्षीला सांगितलं, आणि ते ज्ञान परंपरेनं चालत आलेलं ज्ञान आज मी पुन्हा तुला एकदा सांगितलं. काय सांगितलंय? भक्तोसी मे सखाजी. तू माझा भक्त आहेस म्हणून तुला, मित्र आहेस, भक्त आहेस म्हणून तुला हे ज्ञान सांगतोय. तू किंतु परंतु मनात आणू नकोस. आणि तसं म्हणले भगवंत, आणि लागली त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला. तुझे नि माझे जन्म किती तरी. म्हणजे देवा तू आता तर आपण फार काय म्हणले, आपल्यामध्ये फार काही फरक नाही म्हणले. नमस्काराबद्दल तुम्ही मोठे आहेत म्हणले माझ्यापेक्षा. एवढं काय आपल्या वयात अंतर नाही. तुम्ही म्हणता मी परंपरेचं ज्ञान सांगितलं, मी सूर्याला सांगितलं, सूर्यानं बघायला सांगितलं. मग भगवंताला सांगितलं, अरे तुझे नि माझे जन्म किती तरी
बहुविधानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी नत्वम व्यक्तम परंत. आणि म्हणले मी धर्मोद्धारासाठी वारंवार येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजामि. मी पुन्हा पुन्हा येतो. आणि हे केव्हा होतं म्हणजे मुक्त होत ते तत्व कळे ज्या ज्ञान पूतये रूपी माझ्या. ते ज्ञान माझ्या रूपाने पुन्हा पुन्हा जन्माला येते. आणि ते सांगण्यासाठी मी आलोय. जसा भक्त मज तसा तया मी. आणि मी कोणाला जसा भक्त जसा आहे त्याला तसा मी लाभतो. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई. म्हणजे जो जसा माझ्या ठाई आहे तसाच मी त्याच्याशी त्याला प्राप्तवतो. आणि मी त्याच्यासाठी काय केलंय 4 वर्ण रचिले गुणकर्मी. 4 वर्णांची निर्मिती केली गुणानुसार. कर्मण लिंपे स्पृहाण माते अलिप्त करुणी म्हणून ज्ञाते. मला आसक्ती नसल्याने मला कर्माचा लेप लागत नाही. आणि स्वार्थासाठी कर्माची प्रेरणा असते आणि मगच कर्माचा लेप माणसाला लागतो. स्वार्थ असता की त्या कर्माचा माणसाला लेप लागतो. माझ्याजवळ ते पूर्ण काम आहे म्हणले मी. मला काय कुठल्या गोष्टीची गरजच नाही. मला त्या कर्माचा लेप लागेल तरी कसं. कर्मा कर्मी बावरती बुध कथितो शुभ कर तुझते सर्व परिग्रह टाकून करिता कर्मची अकर्म होते जय हरी सुखकंदा. त्या कर्माबद्दलचा ममत्व भाव परिग्रह टाकला की जे काही कर्म तू करतोयस ते कर्म अकर्म होऊन जाते. सर्व प्रकारची आसक्ती सोडली. जे कर्म करतोयस ते कर्मच अकर्म होतं. हीच नैष्कर्म्यता आहे. यज्ञासाठी ज्ञानावस्थित केली कर्मे जातील या प्रत. बाह्य रूप हा यज्ञ जयाचा प्रकार काही असो तयाचा. बऱ्याच प्रकारचे यज्ञ सांगितले भगवंताला. द्रव्य यज्ञ आहे, तपोयज्ञ आहे, ज्ञानयज्ञ, योग यज्ञ आहे, स्वाध्याय आहे, ज्ञानयज्ञ आहे. ते म्हणजे त्यातल्या त्यात असे प्रकार अनेक असतील. ज्ञानावस्थित ही यज्ञाची प्रक्रिया सांगितलेली आहे. पण त्यातल्या त्यात ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठतयासी. तो कसा जाणून घ्यावा लागतात. जाणून घे तू भजन गुरुसी. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सद्गुरूंची सेवा करून ते ज्ञान तू मिळव. ज्ञाना समना पवित्र काही सर्व त्यामध्ये जळून जाई. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानाइतकं पवित्र काही नाही. त्यामध्ये सर्व प्रकारची पाप जळून जातील म्हणून. आणि पुढे सांगतायत भगवंत अश्रद्धा संशय बहुघातक. संशयात्मा विनश्यती सांगितलं भगवंतानं. संशय घेतली, संशय तुम्ही घेतलात की तुमचा विनाशच ठरलेला आहे. जिज्ञासा असावी माणसाला, शंका यावी, पण संशय असू नये. त्यातील संशय जो आहे तो अतिशय घातक आहे. कारण शंकेमध्ये जिज्ञासा असते पण संशयामध्ये अहंकार असतो. म्हणजे माझी चूक लक्षात येत नाही, तो चुकीचा का हे पाहून माणूस त्याच्यावर संशय घेतो. म्हणून संशय घेऊ नको म्हणते. लोक अश्रद्धा संशय बहुघातक लोकण दोन्ही तयेन वासुक. छेद अर्जुना सत्वर त्यासी. हे कशाने छेदता येतं. ज्ञान खड्ग घे उठ करासी. ज्ञान खड्गानं हे छेदतायत. पुढे भगवंत कर्मसन्यास योग 5व्या अध्यायात काय सांगतात. संन्यासाची महती सांगतो म्हणजे तुला. संन्यासाची गासी महती कर्मयोग ही कृष्णा पुढती. एक सांगा म्हणे मुरारी सांख्य योग दोन्ही हितकारी. आमचं देवा एक सांगा. सांख्य कर्म या दोन्ही पैकी भगवान म्हणतात कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही तितकेच महत्वाचे. ऐक काय होतं म्हणले. जे अज्ञानी आहे अज्ञमानती भेदतयासी एकची फल दोघांचे. कर्मयोग हा सुलभ कष्ट बहु होती संन्यासाचे जय हरी सुखकंदा. ज्ञानी असा भेद मानत नाहीत म्हणले. त्यातल्या त्यात कर्मयोग जो आहे तो सुलभ आहे आणि संन्यास जो आहे तो कष्टप्रद आहे. करणे आपुल्या विषया घेती लेपतयाचा लवना चित्ती. ईशण कारण भला भल्या पुऱ्यासी मोह पडे तो अज्ञानासी. हर्षोद्वेगा पावन राही समदर्शी ते सर्वा ठाई. बाह्य स्पर्शज भोग दुःख कर तेथन योगी रमवी अंतर. हा योगी त्या बाह्य स्पर्शज जी दुःख असतात उष्ण थंड
सुख दुःख, अशा दुःखानं अशा बाह्यस्पर्शक भोगामध्ये ते अंतर त्यांचं मन रमत नाही. समदर्शी कसा असावा तर रामासारखं समदर्शी असावा. भगवान राम राज्याभिषेकाचा दिवस होता. वस्त्र प्रावरण घालून राज्याभिषेकासाठी राम प्रभू सीता मातेसोबत निघालेले होते. त्यावेळेस भगवंताच्या मुखावर जो आनंद होता, दशरथाला नमस्कार केला आणि त्यावेळेला त्यांचं आज जे प्रकरण झालेलं होतं कैकेयी सोबत, त्यावेळेला दशरथांनी आज्ञा केली की रामा, तुला वनवासाला जावं लागेल आणि भरताला मला राज्याभिषेक करायचा आहे. हे सांगितल्यानंतर भगवंताच्या मुखावर जी प्रसन्नता होती तीच प्रसन्नता वल्कल नेसून भगवंत वनवासाला जायला निघाले त्यावेळेला होती. अशी योगी असे समदर्शी असतात. असे समदर्शी प्रत्येक स्थितीमध्ये असतात योगी. तीच प्रसन्नता भगवंताच्या चेहऱ्यावर होती. तशीच सुख असो दुःख असो प्रत्येक परिस्थितीमध्ये योग्याच्या मुखावर असते. द्वंद्वनी में हृदय उजळे ज्योती, ब्रह्मपदागत पातक येती. मला जाणता महेश्वरासी, शांती मिळे त्या यतेंद्रियासी. मला जाणलं की त्या यतेंद्रियाला शांती मिळते. पुढे आत्मसंयम योग आहे. कर्म करी सोडून फलाश्रय, तो योगी तो यतीना प्रिय. विषय कर्म संकल्पा टाकी, पदवी योगारूढ तया की. तारक मारक पुले आपण आत्मांज जिंकावा, सोने माती शत्रु मित्र जा, समतो युक्त म्हणावा. जय हरी सुखकंदा. आपला उद्धार आपल्यालाच करून घ्यावा लागतो. म्हणजे आपले तारक मारक आपणच, दुसरं कोणी नाही. आणि सोने माती शत्रू मित्र, सोना असो माती असो शत्रू असो मित्र असो, यांना जो सम मानतो तो युक्त आहे. आता हे कसं साधावं? पुढे समाधीची सगळी प्रक्रिया सांगितलेली आहे. माऊलींनी इतकं विशद केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. भगवंताच्या श्लोकांवर माऊलीने एकेका श्लोकावर म्हणजे 45-45 गोव्यांचं भाष्य करावं. एकांतासी शुभासनावर करुण बसावे देह मन स्थिर. काय सांगितलंय? देह मन स्थिर. देह स्थिर करणं शक्य आहे पण मन स्थिर होत नाही. जपाला बसल्यानंतर सुद्धा आपलं मन माळ इकडे फिरत असते पण मन मात्र सगळीकडे फिरत असतं. कुठं काय चाललंय काय नाही. ध्यान करावे मम चित्ते, त्या योग्या पर शांती मिळते. युक्त वर्तनी योग सुखावह, युक्त वर्तनी योग सुखावह. आहार विहार योग्य असला, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्ट सुख. आणि त्याचा परिणाम काय होतो? युक्त वर्तनी योग सुखावर. परिणाम काय होतो? आत्मनी होते स्थिर मन निस्पृह. मन स्थिर होतं, निस्पृह होतं. सुख अत्यंतिक मिळे अतींद्रिय, मोठे दुःख उपजवी मग भय. मग किती मोठं दुःख आलं तरी विचलित होत नाही. गुरुनापी विचारले ते ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला दुःख होते. कसं काय होतं? दुःख होते, दुःख प्रत्येकाला होतं. नाही महाराज ज्ञानेश्वरी वाचतात, भागवत सांगतात, महाराजांना दुःख व्हायलाच नाही पाहिजे. दुःख होत नाही अशातला भाग नाही, पण ते विचलित होत नाही. तर कितीही मोठं दुःख झालं तरी त्या दुःखाला ते विचलित होत नाही. हे त्यांचं मोठं. सर्वाभूती योग निग्रहे हा संसाधावा, इंद्रिय गण हळूहळू तमावा. क्षणे म्हटलेलं, हळूहळू दमावा. इंद्रियाचा निग्रह जो आहे तो सहजासहजी होत नाही, प्रयत्नानं साधतो. यत्ने करणे आत्मसंस्थमन, ब्रह्मसुखाये सुटता चिंतन. सर्वाभूती बघे स्वतःला, आपणातही सर्वही भूताला. तरी मी तव सकळ देही असे एक विचार उपाय नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. म्हणजे जे लोक जसे आहेत किंवा दुसरे जसे दिसतात तसाच मी स्वतःला त्यांच्यामध्ये बघतो आणि माझ्यामध्ये त्यांना बघतो. आपणातही सर्व भूतात एकपणे मज बजे विभूसी, योग साधला पूर्णतयासी. तो मला एकपणे जर बसतोय, अनन्यतेने माझी
माझे भजन करतोय तर त्याला हा योग साधन म्हणतो. प्रमाथी चंचल दुर्निग्रह हे म्हण तरी वश करिता ये सतताभ्यास. बघू अर्जुनाला प्रश्न विचारलाय. प्रमाथी चंचल दुर्निग्रह हे म्हण तरी न वश करिता ये. भगवंत काय म्हणतात? सतताभ्यासे दृढ वैराग्ये म्हटले श्री दुराये जय हरी सुखकंदा. अर्जुन म्हणाला चंचल ही म्हणत कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्य हम निग्रहम मन्ये वायोरिव पुष्करम. माझे मन चंचल आहे. हे मन चंचल आहे एवढं अवघड आहे म्हणजे याची मोड बांधणं सुद्धा, वायूची मोड बांधणं सोपं आहे म्हणजे सुदुष्करम अतिशय अवघड आहे मनाला आवरणं. भगवंत म्हणजे काही अवघड नाही. सतताभ्यासे दृढ वैराग्य. का की दृढ वैराग्य ना मी सततच्या अभ्यासाला हे सहज सत्य येतो. योग न साधो एका जन्मी वाया पण परिणसे सुकर्मी. एका जन्मात साधणार नाही म्हणले एखाद्या वेळेस साधणार नाही. पण या जन्मात जे काही पुण्य केलंय किंवा जे काही केलंय ते वाया जाईल का? देव म्हणाले नाही. त्यानं काय होईल? सुकुली जन्मे पुण्य बलाने तेथ मिळवी यश यत्नाने शुचिनाम श्रीमतांबे हे योग भ्रष्टो विजायते. त्याचा पुण्याचा चेंडू असा उडाला नाही बोलले वरपर्यंत जायला, थोडा टप्पा खाली घालला चांगल्या ठिकाणी. शुचिनाम श्रीमतांबे नुसतं श्रीमंत नाही, शुचिनाम पावित्र्य सात्विकता सदाचारी अशा कुटुंबात जन्माला येईल आणि तिथून तो टप्पा त्याचा अजून उंच जाईल आणि तो तरुण जाईल. ज्ञान कर्म तपया सर्वाहुण थोर योग हो योगी अर्जुन. योग्यात हि जो भजतो माते मामी तसे मी श्रेष्ठतया ते योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्त तमो मतः. जो ज्ञान कर्म तप या सर्वाहून योगाला थोर मानतो त्या योगाचं भजन मी सुद्धा करतो आणि मी त्याला श्रेष्ठ मानतो असा समे युक्त तमो मतः भगवंत म्हणतात. भगवंतानं पुढे ज्ञान विज्ञान योग सांगायला सुरू केला अर्जुनाला. जाणशील तू पूर्णपणे मज पार्था देतो ज्ञान असे तुझ. जाणायाचे मगना उरते तत्व गुणा मम विरळा कळते. प्रकृती मध्या परापराही प्रणव जगा परमज गुण नाही. वस्तूचे वस्तुत्व असे मी काम मी जो वसे सुधर्मी. वस्तूचं वस्तुत्व काय ते नियम म्हणजे मज समग्राते जाणी जैसे आपल्या तळ हातीचे रत्न जैसे. तुझं ज्ञान सांगेन तसे विज्ञानेसे. सोपं करून सांगतो म्हणजे करतळी आवळे ऐसा आहे इतकं सोपं करून सांगतो. ते हातावर आवळा आहे तसं वस्तूंचं वस्तुत्व मी आहे आणि सुधर्मात्म असणारा जो काम आहे तो सुद्धा मी आहे. मी कोण आहे? त्रिगुणा आश्रय मीच राहती मैते मी नचत्यासी. माया मोहित जाणती नहे कळते मम भक्तासी. जय हरी सुभकंदा. तसं समुद्रात लाट राहते, लाटेत समुद्र राहत नाही म्हणून तसे हे सत्व रजतम हे त्रिगुण जे आहे ते माझ्या आश्रयाने राहतात. मी त्यांच्या आश्रयाने राहते. लोकांना माया मोहित जनांना तसं वाटतं म्हणजे. भक्त चतुर्विधमच भजताती अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी हे चारही प्रकारचे भक्त माझे भजन करतात. ज्ञानी त्यातील माझी मूर्ती. पण त्यातला ज्ञानी जो आहे तो माझीच मूर्ती आहे, माझीच मूर्ती समज. प्राप्ती दुर्लभ परी अशांची मी श्रद्धा चळवी न कुणाची. भवनाम जन्मनाम ते ज्ञान महात्मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. सातवा भगवंत म्हणतात की चारही प्रकारचे भक्त मला माझं भजन करतात पण त्यातला ज्ञानी जो आहे तो माझी मूर्ती आहे. स महात्मा स दुर्लभ. आणि त्यामुळं मी कुणाची श्रद्धा, चारही प्रकारचे लोक आहेत पण मी कुणाची श्रद्धा चळवत नाही म्हणजे त्याच्या श्रद्धेला त्याला पासून दूर करत नाही. तर जो ज्या भावाने बसतो त्याला मी तसा प्राप्त होतो. कुणाची श्रद्धा चळवत नाही, त्याच्या श्रद्धेत प्रगती करतो म्हणजे श्रद्धा कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न करत. कोणत्या का मार्गाने येईना म्हणजे देवाला जातोय ना लोटाभर जल घेऊन का जाईना पण जात आहे, जाऊ दे. भगवंत म्हणजे त्याला सुद्धा मी पावेल, त्याचा मी स्वीकार करेन, अंगीकार करेन. मी मायेने असे समावृत
जीव सर्व ही द्वंद्वे मोहित कळे न माझे रूप कुणासी कळते जाते मोक्ष तयासी. माझं रूप कुणाला कळत नाही, पण ज्याला कळालं त्या ज्ञानी भक्ताला त्याला मोक्षच प्राप्त होणार आहे. पुढे अक्षर ब्रह्मयोग सांगतोय भगवंता 8व्या अध्यायात. अर्जुन काय म्हणतो? म्हणे किरीटी ब्रह्म कर्मते अधिदैवत अधिभूत कोणते. तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा अध्याय थोडा अवघड आहे, सांगायला सुद्धा अवघड आहे. काकांसमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणे किरीटी ब्रह्म कर्मते अधिदैवत अधिभूत कोणते कशा सरे अध्यात्म म्हणावे कसे शेवटी तुझ जाणावे. अधिदैवत काय, अधिभूत काय, अध्यात्म काय आणि शेवटी तुला जाणावं कसं हे सांग देवा. मग भगवंत सांगताय देव सांगती मग पुरुषोत्तम अक्षर जे ते समजे ब्रह्म. जे अक्षर आहे ते ब्रह्म आहे. सर्ग कर्म अध्यात्म स्वभावा उत्पत्ती स्थिती हा अध्यात्म आहे. अधिभूते माने क्षर भावा मृत्यू क्षर जो भाव आहे त्याला अधिभूत मान. सर्वत्र व्यापलेला अविनाशी तत्वाला ब्रह्म म्हणतात. ज्याची उत्पत्ती किंवा नाश होत नाही, उत्पत्ती किंवा नाश होत नाही अशा सहज स्थितीला अध्यात्म म्हणावे. नित्य वस्तू त्याला अध्यात्म म्हणावं. नित्य वस्तू पुरुष तोच अधिदैवत पाही अधियज्ञो मी देही मत्स्मरणे यज्ञजितात्यनु तनु मिळतो मजसी संशय नाही जय हरी सुखकंदा. पुरुष जो आहे तो अधिदैवत आहे आणि त्या देहामध्ये आधी यज्ञ जो आहे तो मी, यज्ञ स्वरूप मी आहे. आणि अंतकाळी जो माझं स्मरण करतो तो मला येऊन मिळतो. म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत असे जे मोकलिती देहाते ते मीच होऊन जातो म्हणून अंती स्मरता मद्भावाये लढतू स्मरुणी मजसी हृदये. माझं स्मरण कर आणि लढ. वारंवार भगवंत सांगतात लढ. ध्यान घडे ज्या परात्पराचे त्या योग्या भयनच जन्माचे. ज्याला त्या परात्पर प्रभूचं त्या ब्रह्माचं ध्यान घडतं त्याला मृत्यूचं जन्माचं भय कुठलंही राहत नाही. पुन्हा जन्म येण्याचं पुन्हा भीती राहत नाही. असे दोन लोक सांगितलेले द्वाविमो पुरुषो लोके सूर्यमंडल भेदिनो परिव्राज्य योग युक्तश्च रणेच्या विमुखे हताः. दोन प्रकारचे लोक असे असतात. म्हणजे एक तर संन्यासी योगी ज्यांना ही ऊर्ध्वगती प्राप्त होते, उत्तर मार्ग किंवा आपण त्याला काय म्हणतो शुक्ल मार्ग प्राप्त होतो. आणि एक तर योगी असतो आणि दुसरा छातीवर वार झेलता जो रणामध्ये वीर धारातीर्थी पण त्याला ही गती प्राप्त होते. फक्त दोघांना ही गती प्राप्त होते. परम धाम मम अक्षर पार्था नसे निवर्तन जेथे जाता अनन्य भक्ता लाभत सेते अयने दोन्ही समचितया. ते दोन आयन सांगितलेली आहेत, दक्षिणायन आणि उत्तरायण. त्याला काय एकाला आपण कृष्ण मार्ग म्हणतो, एकाला शुक्ल मार्ग म्हणतो. दोन्ही सारखीच आहेत. म्हणजे फक्त एकात काय स्वर्गामध्ये जाऊन पुन्हा पृथ्वीवर यावं लागतं राहिलेलं भोगण्यासाठी. पण जो उत्तरायण मार्ग आहे त्यानं तो सिद्ध महात्म्यांना जो मार्ग प्राप्त होतो, परमपूज्य आपण सारखे जे योगी होऊन गेले त्यांना हा मार्ग प्राप्त होतो, मोक्ष प्राप्ती असते. हे सिद्धांचं लक्षण आहे. शुक्ल कृष्ण या दोन गतीसी जाणे होत न मोहतयासी. ज्यानं ह्या गती जाणल्या त्याला मोह होत नाही. योग असा हा पार्था साधी स्थान जयाचे सर्वाधी. त्याचं स्थान सर्वांच्या आधी आहे. भगवंत पुढे राजविद्या राजवीय योग सांगतायत 9वा अध्याय. ज्ञान ऐक हे म्हणे दयागण सुटसी जेणे तू अशुभातून लिप्त नसे मी प्रसवे माया आध्यक्षी मम चराचराया. या चराचराला अधिष्ठान केवळ मी आहे. आध्यक्षी मूढानकडे तत्व खरे मम मोहित राक्षस भावी परी महात्मे अनन्य होती प्रकृती तयांची दैवी जय हरी सुखकंदा. जे मूढ आहे त्यांना हे राक्षस भावी आहे, त्यांना हे तत्व कळत नाही म्हणते. पण जे महात्मे अनन्य होतात, ज्यांची प्रकृती दैवी आहे, त्यांना हे कळून येतं. गाती कीर्ती करीती वंदन निश्चय
क्षय करीती करुणी युक्त उपासन विश्वमुखामज दुसरे ज्ञानी भजती भेदा भेदमतींनी सर्वाश्रय मी सर्व गती मी सर्वांना आश्रय मी आहे सर्वांची गती मी आहे वेद यज्ञ ओंकार धनी मी सकाम यज्ञे भजती माते भोगितात मम गता गता ते सकाम भक्ती करतात म्हणजे माझ्यासाठी त्यांना मी प्राप्त होतो पण गतानुगती होतात पुन्हा 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 त्यांना ते भोगावं लागतं सकल ही भजती पर्याये मज मिळे गती परिहेत जसाणिज अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् त्यांचा योगक्षेम मिळे गती परिहेत जसाणिज जसा हेतू आहे तसा त्यांना मी प्राप्त होतो पाणफूल ही अनन्य भावे देतामी त्या उरी धरावे फक्त अनन्यता पाहिजे म्हणजे अनन्यता असेल पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्यति तदहं भक्त प्रवृत्तम अश्नामि प्रयतात्मनः भगवंत म्हणतात अनन्यतेने मला एखादं पान एखादं फूल जरी समर्पित केलं तरी मी त्याला माझ्या हृदयाशी धरतो जवळ धरतो स्वतःचाच करून घेतो आपलंच करून घेतो समाहे मी सर्वाभूती दुष्ट ही भजता सज्जन होती परागती मिळते नीचाही भक्ता ममनच दुर्लभ काही आणि अशा माझ्या भक्ताला दुर्लभ असं काही राहत नाही सर्व समर्पण मज मन हो मद्याजी मदयुक्त शरण मला ये होशील पार्था सर्व मुक्त मदयुक्त जय हरी सुख कंदा सर्व समर्पण मज मन हो मद्याजी मद भक्त माझा जो भक्त आहे तो मला सर्व समर्पित जर झाला तू पण तसाच हो बोलले पार्था शरणीय मला आणि त्याच्यामुळे काय होशील तू सुद्धा सर्व मुक्त होशील आणि माझ्यानं युक्त होऊन जाशील पुढे भगवंत विभूती योग सांगतायत अर्जुनाला ऐक भारता हे मम भाषण म्हणे श्री हरी तव हित कारण तुझ्या हिताचं सांगतोय उत्पत्त प्रभवण माझा कळे कुणाही मज जाणे तो मुक्त म्हणेही मला शरणी आहे आणि मला जाणून घे मागच्या अध्यायात सांगितलं आधी मला शरणी आहे मग युक्त होशील मग ते होण्यासाठी काय तर मला जाणून घे आणि मला शरण येण्यासाठी मला जाणून घे कारण माझी उत्पत्ती कशी झाली माझा प्रभाव कुणाला कळाला नाही तो मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो पृथक बावण बहु म्हणू महर्षी उगम मीच की एकतयासी हे जाणून मज भजती ज्ञाते रमती बोधित परस्पराते बुद्धियोग मी देतो भक्तांना बुद्धियोग कोण देतो तर मीच देतो म्हणजे विनवी अर्जुन जोडून हाता अर्जुनाने हात जोडले देवा परमेशा तुझ मुनिगण गाई तेच बोधिता स्वयं मलाई तुला मुनिगण तुझं गायन कर तुझं गुणगान करतात आणि तू स्वतः मला बोध करतोयस गुणीन तुला तुझं बिन जाणती तुला कोणी तुझ्याशिवाय जाणू शकत नाही म्हणजे देवा सांग तूच मज आत्मविभूती तूच सांग तुझ्या आत्मविभूती काय आणि भगवंत तयार झाले बरे बोलती मग पुरुषोत्तम विस्तारासी अंत नसे मम ठीक आहे म्हणले पण माझ्या विस्ताराला अंत नाही आदि मध्यमी अंत जगाचा आत्मा सर्वाभूती विद्या मीची अध्यात्माची काल मीच धृत कीर्ती जय हरी सुखकंदा धृती म्हणजे धीर म्हणजे मीच आदी आहे मध्य आहे अंत आहे या जगाचा आत्मा सर्वाभूती आत्मा मीच आहे आणि या अध्यात्माची विद्या ती काय आहे ती सुद्धा मीच आहे मीच काल आहे आणि सर्वांच्या मध्ये बसणारा धैर्य धीर जो आहे कीर्ती जी आहे ती मी कोण कोण आहे मी विभूती सांगतायत भगवंत आता इथं थोडक्यात वर्णन केलं तसं तर भगवंताला खूप सांगितलं कृष्णी नाम वासुदेव वासुदेव वृष्णी माझी वासुदेव मी वृष्णी कुळामध्ये जर कोणी असेल तर वासुदेव माझं स्वरूप पंडुसुतासी अर्जुन तो मी काय वाटतं अर्जुनाला आनंद झाला असं पंडुसुतात अर्जुन तो मी आहे सत्वसे मी सत्वमतांचे दंडशासनी स्वरूप माझे भगवंताला सांगितलं मासात मार्गशीर्ष आहे म्हणजे ऋतूंमध्ये वसंत आहे मुनींमध्ये मी व्यास आहे कवींमध्ये मी शुक्र आहे अशा उष्णा म्हणजे शुक्र ना हा शुक्राचार्य हत्तींमध्ये ऐरावत आहे म्हणले घोड्यांमध्ये मी उच्चश्रव आहे अशी अनेक विभूती भगवंताला सांगितलं भगवंत इथे म्हणतात शेवटी मी एवढ्या तुला सांगितल्या पण यापेक्षा अजून कितीतरी आहे
सुरुवातीला सांगितलं माझ्या विस्ताराला अंत नाही. थोडक्यात सांगतो बोलले तुला. थोड्या कथिल्या या मुख्यातील कोण विभूती माझ्या मोजिल वैभव लक्ष्मी प्रभाव जेथे विशेष दिसता मदंश तेथे. माझा अंश जिथं काही विशेष आहे म्हणजे प्रत्येकातलं विशेष आहे तो माझाच अंश आहे. जे जे काही चांगले ते मी आहे. लावू हे पालहाळ कशासी इतुकी उक्ती होय पुरेशी एक अंशे सर्व ही विश्वा व्यापियले मी जाण पांडवा. माझ्या एका अंशाने सगळा विश्वाला व्यापून घेतलेला आहे म्हणले. एवढंच तुला सांगतो आणि जाणून घे म्हणले काय. पुढचा अध्याय आहे 11वा विश्वरूप दर्शन. अद्भुत तव हे रूप महेश्वर दाखिव मजसी नयने श्रीवर. आता म्हणजे तू विभूती तोंडाने सांगितलंच देवा ते तुझं अद्भुत रूप जे आहे ते मला दाखव. पण कसं म्हणतोय अर्जुन, दाखव म्हणून म्हणलं नाही. शक्ती जरी मम असेल साची, माझी तेवढी ऐकत असेल देवा अवकात, माझी अवकात असेल तर तुझ्या इच्छेनुसार तव वचनी मी इच्छित तेची. तुझ्या इच्छेनुसार दाखवायचं तर दाखव. माझी योग्यता आहे का नाही हे तू ठरव. आणि तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखवा म्हणून. तो सारथी आहे हे रथी आहे. पण अर्जुनाला माहिती आहे भगवंताचा अधिकार. अर्जुन सदैव नम्र आहे. म्हणून अर्जुन म्हणतो तुम्हाला दाखवायचं दाखवू मी पाहू शकत असेल आणि तुमची इच्छा असेल तर मला ती दाखवा. भगवंत माऊली म्हणतात परी बोले प्रेम भावे ढसाळ गेलो. म्हणजे भगवंताला त्याला दाखव म्हणल्याबरोबर भगवंताला कोणी म्हणणारा असा भक्त सुद्धा पाहिजे ना. भगवंत म्हणजे मला राहावंच नाही. भगवंतानं चालू केलं लागलीच भगवंताला दाखवायला गेलं याला काहीच सुचे ना. मग वदती भगवान पहा अर्जुना विश्वरूप हे माझे यात चराचर असे दिव्य घे दृष्टी निरख हवे जे जय हरी सुखकंदा. दिव्यम ददाती ददामी ते चक्षु पश्यमे योगमैश्वर्यम. भगवंताला म्हणाले देवा मला काही सुचत नाही. काय दाखवते ते काही दिसतही नाही. दिसतंय ते कळत नाही. कळतंय ते वळत नाही. भगवंत म्हणले ठीक आहे तुला दिव्य दृष्टी देतो आणि तुला जे काय पाहिजे तू पाहू शकशील म्हणून. आणि भगवंत देव विश्वतो मुख झाला असेल सूर्य सहस्रसा समभाव असेल. त्याचा प्रकाश सहस्त्र सूर्याने एवढा भासायला लागला. विश्वतोमुख झाले देव. एक वटे जग विभक्त तेथे वदे धनंजय तव गुण माते. अनेक वक्तृणयम भगवंताचं वर्णन केलेलं आहे. अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यनेको दत्तायुगम दिव्य माल्या ब्रह्मधन. डोळे हात अनेक डोळे अनेक हात अनेक मुख अनेक शिर. आणि त्या शिरांमध्ये काही शिरांमध्ये जो काल आहे तो लोकांना गिळतोय. दुसऱ्या मुखातून ते लोक बाहेर पडतायत. त्यांचे पुनर्जन्म होत आहे. हे सर्व चित्र त्याला दिसतंय अर्जुनाला. घाबरतोय अर्जुन. भूत संगतव दिसे शरीरी अपार रूपे दिशास चारी. चारी दिशांना अपार रूप दिसतात. काय काय पाहून काय काय नको अशी अर्जुन दिव्य दृष्टी असून ही परिस्थिती आहे. लोकाभिववी रूप भयंकर स्तविती विस्मित नमुनी सुरवर. लोकांना भीती वाटेल असं तुझं भयंकर रूप आहे देवा. पण देव तुझी स्तुती करतायत. कराल मुखपद करनयनांची रूपे उडवित गाळन माझी. मला भीतीनं माझी गाळण उडायला लागली. कराल मुख आहे अजस्र दिसतोयस तू. तुझ्या भयंकर दाढा खाली वीर मंडळी चिरडून गेली. हे वीर तर आधी चिरडून चाललेले दिसायला त्याला मला तुझ्या मुखात जात आहे. करकरा त्यांना चावून खातोयस. जळत्या वदनी शिरता दिसती लोक कोण तू भैरव मूर्ती. हे लोक तुझ्या तोंडातून आग निघते त्या आगीमध्ये होरपळून जात आहेत. असा भैरव मूर्ती तू आहेस तरी कोण. अर्जुनाने भयानं व्याकुळ होऊन सम्राट पडल्यासारखा भगवंताला प्रश्न विचारला. हे भगवंता असं भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात तरी कोण. भगवंताला सांगितलं अर्जुना लोकक्षय कृत काळ सेमी वधिले सकल हि वीरा निमित्य हो तू जय मिळवाया उठ करी रणधीरा जय हरी सुखकंदा. लोकक्षय कृत काळ नियम या लोकांचा क्षय करणारा. यांना खाण्याचं काम तुम्ही केलं म्हणजे यांना मारलंय का खरी मी आधीच.
आता फक्त तुला निमित्त व्हायचंय. त्यांना मारायचं काम तर मी आधीच केलेलं आहे. सगळ्यांना घेणारा काळ तो मी आहे. मी सर्वांना आधीच संपवलंय. तुला फक्त निमित्त होऊन रण कर म्हणले. हे धीरा तू उठ आणि रण कर. भीत भीत मग वदला अर्जुन महिमा योग्यच तुझा जनार्दन. आणि अर्जुनाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवायला लागल्या. अचिंत्य रूपा अनंत शक्ते सहस्रशा तुझ नमो नमस्ते. अजाणता तुझ सलगी केली अपराधा त्या उदरी घाली. ध्यानोत्तमया भीषण रूपे रूप धरावे पुनरपि सोपे. सखेति मत्वा प्रसभनीय दुःखम हे कृष्ण हे मायादव माधवेति. अजाणता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन त्वापि. देवा तुझ्या गळ्यात हात टाकून फिरलो. नव्हे नव्हे एका पलंगावर झोपलेले असताना तुझ्या पायावर पाय टाकले म्हणले मी. अजाणता तुझं सलगी केली. मित्र समजतो म्हणले तुला. मला काय माहित तुम्ही एवढे लोकक्षयकृत काळ आहात. माझे जे अपराध झाले ते उदरात घाल. तुझ्या या भीषण रूपाला भ्यालो देवा. पुनरपी धरावे पुनरपी धरावे रूप सोपे. पुन्हा सोपं रूप धरलं. दिव्य सुंदर रूप धरितव दाखवी मम लोचना. रोज म्हणतो आपण. काय म्हणाला अर्जुन. शंख चक्र गदा करी कमलासवे अभयासदे. रम्य रूप असे अनंत दात संतत राहुदे. ते शंख चक्र धारी चतुर्भुज रूप तेवढं ठीक आहे म्हणजे तेव्हा हे तुझं रूप आवडतं घे. सौम्य होणी वदेर माधव. भगवान सौम्य झाले आणि त्याला काय म्हणाले. आज तुला जे दिसले वैभव तेन दिसे जप यज्ञाध्ययने. लाभे केवळ अनन्य भजने. ते केवळ अनन्य त्याला लाभते म्हणले. तुला जे आज वैभव दिसलं ते जपानं तपानं यज्ञानं अध्ययनानं ते लाभत नाही. अनन्यता पाहिजे म्हणते. असंग मत्पर भक्त मदीय मत कर्मे मद रूपची होय. हे अर्जुना माझ्यासाठी जो कोणी कर्म करतो मला परम श्रेष्ठ समजतो. माझी भक्ती करतो आसक्ती रहित होतो. आणि त्याचबरोबर आसक्ती रहित झाला पण त्याचबरोबर कुणाविषयी सुद्धा शत्रुबुद्धी ठेवत नाही असा तो मला प्राप्त होतो. म्हणजे मत कर्मे मद रूपची होय. माझ्या रूपाला प्राप्त होतो. पुढे भगवंतांनी जवळ सर्वांना पाठला आहे हा अध्याय 12वा अध्याय भक्ती योग सांगितला. म्हणे धनंजय भक्त तुझा की ब्रह्मोपासक उत्तम लोकी. अव्यक्ताचा मिळे उपासक मलाच येऊन अंती. लेशतया बहु उद्धरितो मी मत्पर ज्याची वृत्ती जय सुखकंदा. ऐशिया मत भावना तनुत्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझी आहेस. म्हणजे ठीक आहे अव्यक्ताचा उपासक असला तरी तो शेवटी मला घेऊन मिळतो पण त्याला क्लेश आहे त्याला त्रास आहे. मज मध्ये मननच होता स्थिर. पण माझ्यामध्ये ज्याचं मन स्थिर होत नाही कर्म फलाचा त्याग तरी कर. मुळात कर्मफळाचा त्याग कर म्हणजे बाकी काही करू नको. त्यागे मिळते अपार शांती. त्याग केला की अपार शांती प्राप्त होते. मित्र करून तो सकला भूती. आवडतो तो मजसी भारी. हे भक्ताची लक्षणं सांगितलेली. कोण आवडतो. आवडतो तो मजसी भारी. सदा असे जो स्थिर अविकारी. पुन्हा तीच लक्षणं स्थितप्रज्ञाची ही लक्षणं जवळजवळ सारखी. धर्म्यामृत हे आचरती जे सुभक्त ते प्रिय अतिशय माझे. योमत भक्त समे प्रिया म्हणलं भगवंत. 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्र देह हा मी क्षेत्रज्ञ. छंद सूत्र गाती मुनी यज्ञ. भूताहंकारा व्यक्तेंद्रिय म्हणजे भूत अहंकार अव्यक्त आणि इंद्रिय इत्यादीची 36 तत्व सांगितलेली आहेत. क्षेत्र बुद्धी सविकार सविषय. लोभ दंभ हिंसा न शिवेवा. क्षमा शौच दम शमदम गुरु सेवा. क्षमा शौच शम दम आणि गुरुसेवा. गुरुसेवेबद्दल तर आपण आडमात ज्ञानेश्वरीमध्ये इतकं वर्णन केलेलं आहे की त्या गुरु घरचा वारा तो तरी माझ्या अंगावर आला. गुरुच्या देशाकडून
फिरून जो वारा येत वाहून त्यास दंडवत घालून म्हणे माझ्या घरी आलो. हा माऊलींच्या ओळींचा आपण इतका सहज अनुवाद केला. किंवा गुरुघर ज्या देशात, आपल्याला ओळखीच असतं ना, गोरट्याला जावं का वाटतं. गुरुघर ज्या देशात तो देश सदा आठवित, विरहिणीच्या हृदयात जैसे स्थान वल्लभाचे. मुद्दाम तुम्हाला एक म्हणजे तुम्हाला सांगावं म्हणून सांगतोय की ज्ञानेश्वरी त्या भाषेत ज्या काळात लिहिली गेली त्या काळात ती भाषा थोडीशी गूढ आहे समजायला. म्हणून त्याच्या सोबत अनुवाद ज्ञानेश्वरी परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांनी रचलेली. मी तसा अभ्यास करतो. 3 ग्रंथ माझे समोर असतात. शंकर महाराज कंधारकरांचं ज्ञानेश्वरीचे 2 खंड, मूळ ज्ञानेश्वरी आणि आप्पांचे अनुवाद ज्ञानेश्वरी. शंकर महाराजांचं विस्तृत वर्णन आहे सगळं, पण आप्पांनी तेवढ्यातल्या तेवढ्यात ओवीला ओवीबद्ध पण आताच्या मराठीमध्ये अशी रचना केलेली आहे. समजायला सोपं आहे. जिज्ञासूंनी जरूर त्याचा म्हणजे अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. ज्ञान ऐकजे देई अमृत, परब्रह्म जे अतीत सत्सद, अनादि अव्यक्त असक्त निर्गुण. कोण असतो असा? ब्रह्म असतो. अनादि अव्यक्त असक्त निर्गुण. विश्वातरी जे करीती धारण, आत्म्याचं ज्ञान जे आहे तेच खरं ज्ञान आहे. ब्रह्माचं ज्ञान झालं की ते खरं ज्ञान. तेजाचे तेज हे ज्ञान हे, ज्ञेय हेच हृदयस्थ, जाणूनी आहे सकल भक्त मम, होतो मद्भावस्त. जय हरी सुखकंदा. प्रकृती सगुण कारण सर्गासी, पुरुष महेश्वर भोक्ता त्यासी, उभयादी नस्तावर जंगम हे, कळता ते मृत्यून त्याश्रम. काय म्हणताय? कार्य कारण कर्तृत्व या सर्वांना मूळ जर काय असेल तर प्रकृती हे त्यासाठी कारण, आणि सर्व कर्म प्रकृतीकडे केली जातात. हा विष्णू करणम कारणम करता विकर्ता, तेच पुढे सांगितलंय. आत्मा अकर्ता आहे आणि सुख दुःखाच्या भोगाला जर कोणी कारण असेल तर तो पुरुष त्यासाठी कारण. प्रकृती सगुण कारण सर्गाशी आणि पुरुष महेश्वर भोगता त्यासी. पुरुष भोगतो म्हणले त्या सुख दुःखाला. पुरुष अकर्ता तदीय सत्ते, एकत्वाना त्यजती भूते, क्षेत्रासी या प्रकाशवितो, ज्ञाने बघता ब्रह्मानंदो. अशा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जे जाणतात, ही वर्णन केली वरती, क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय, त्यांना जे जाणतात ते ब्रह्मरूप. 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग. गर्भधरी मी विश्वाचाया, महत् ब्रह्मयोनी कौंतेया, कळल्यावर हे व्यथान होते, अव्यय आत्मा त्रिगुणी गुंते, प्रकृती गुणांनी सत्व रजस्तम भरले सर्व ही भावी, प्रकाश सत्वी कार्य रजासी, तमात जडता भावी. जय हरी सुखकंदा. प्रकाश सत्वात आहे, कार्य रजोगुणामुळे होतं आणि तमामुळे जडता येते. ज्ञान अनामय सुख सत्वासी, जात जयतयाने ऊर्ध्वगतीसी, दुःख लोभ वासना रजाचे, लक्षण मध्ये स्थान तयाचे. ज्ञान अनामय आहे आणि ते सत्वासाठी सुखदायक आहे किंवा त्याच्यामुळेच ज्ञानामुळे ऊर्ध्वगती प्राप्त होते. रजोगुण जो आहे तो मध्यस्थानी असतो. तमी मूढता प्रमाद निद्रा, गती तयाने मिळे अभद्रा. तमोगुण जो आहे त्यामुळे अभद्राला गती मिळते. अमृत लाभते त्यजिले या जरी, म्हणे विजय हे घडे कसे परी. अर्जुन पुन्हा मला हे कसं घडेल, कसं होईल, कसं चालेल. रहाटती गुण निज स्वभावे, जाणून युग्मी उदास भावे. हे तर गुण त्या रहाट गडग्यासारखे चालू राहणार आहेत म्हणजे, पण दोन गुणांपासून तू उदास राहा. रज आणि तम या गुणापासून उदास राहा. मत भक्ता भयना त्रिगुणाचे, माझ्या भक्तांना त्रिगुणाची भीती नाही. प्रतिष्ठान मी ब्रह्म सुखाचे, ब्रह्मेणोही प्रतिष्ठाहम. पुढे पुरुषोत्तम योग सांगतात भगवंत. देव सांगती प्रिय भक्तासी, मूळवरिया अश्वस्थासी, ऊर्ध्वमूल पदशाखम अश्वक्षम प्राहुरभयम, छंदासी असे पर्णानी यस्तम वेदस वेदवे. अव्यय हाय शाखा खाली, छंद जयाची पाणे झाली. वेद ज्याची पाने झाले पण विषयांकुर तरू सर्व दिशासी, पसरे रूप न कळते.
असंग शस्त्रेचे दुनिया चितमोहा स्थिर पद मिळते जय हरी सुखकंदा. याचे विषय अंकुर सर्व दिशांनी पसरतात, पण हे असंगाच्या शस्त्रानं यांचं छेदन कर. अंश जीव मम लिंग शरीरी विषया सेवी कर्ण पुढारी स्थूल गतागत येणे होते मूढा न कळे बद बद बघती ज्ञाते विमूढा नाम पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. रविचंद्रानल भासवितो मी रक्षी औषधी धरितो भूमी जठराग्नी मी सर्वहृदी ज्ञानाज्ञान स्मृती कर वेदी अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम. आणि ज्ञानाज्ञान स्मृती कर वेदी. कूटस्थासी म्हणती अक्षर जाणावेक्षर सर्व चराचर परदोन्ही हुण मी पुरुषोत्तम लोकवेद विख्यात यशे मम. विगत मोह सर्वज्ञ मलाही जाणून भावे मत्पर होई. ज्याचा मोह गेला तो मला जाणतो, नवे नवे तो सर्व जाणतो. विगत मोह सर्वज्ञ मलाही जाणून भावे मत्पर होई. आणि गुह्य कळे हे जयास सत्य होत भारता तो कृतकृत्य. आणि हे गुह्य ज्याला कळालं तोच अर्जुना कृतकृत्य होतो. पुढे 16वा अध्याय सांगतात भगवंत दैवासुर संपद विवाह घेऊन. अभय विशुद्धी स्वाध्यायार्जव. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जव. दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जव. अभय विशुद्धी स्वाध्यायार्जव सत्य हिंसा अर्गव मार्दव धैर्य दान तप धर्मी आस्था हीच संपदा दैवी पार्था. दैवी संपदेचे जे 26 गुण सांगितलेले ते सर्वच्या सर्व गुण त्या अर्जुनाकडे आहेत. क्रोध दर्प पारुष्य मूढता दंभ आसुरी जाणे बाधक ही दैवी उद्धरिते ती तव शोकन करणे जय हरी सुखकंदा. क्रोध दर्प पारुष्य म्हणजे कठोरता किंवा क्रूरता, मूढता दंभ ह्या सगळ्या आसुरी गुण आहेत म्हणले. आणि हे बाधक आहेत जे दैवी आहेत ते तुला उद्धरून नेणार आहेत. त्याच्यामुळे तुला काही शोक करण्याची गरज नाही. दैवी जी संपत्ती आहे तिचा स्वीकार करा, कारण ती दैवी संपत्ती तारून नेणारी. आणि आसुरी जी संपत्ती आहे तिचा अस्वीकार करावा किंवा त्याग करावा, कारण ती अधपात करणारी. भगवंताने सांगितलं तुला आसुरी संपत्ती तुझ्याकडे नाही म्हणले, ती आहे म्हणले. ज्याला पुढे आपल्याला ज्याचं हनन करायचंय त्या दुर्योधनाकडे धृतराष्ट्राकडे तीच संपत्ती आहे म्हणजे. तुझ्याकडे जी दैवी संपत्ती आहे तिचा उपयोग करून घे. द्विविध लोक ते दैवनी आसुर दैवी कथिले तुला सविस्तर याग योग न कळे असुराशी शुचिता सत्य न धर्म तयासी नाही म्हणती जगास कारण. ते राक्षसी वृत्तीचे लोक कसे वागतात, जगाला काही कारण नाही म्हणतात. म्हणजे ओळखती ना कामार्थाविन, काम आणि अर्थ याच्याशिवाय त्यांना दुसरं काही माहित नाही. मत थोर मानिती स्वतःला, मग मी काय करतो, मी त्या नेतो अधोगतीला. असे जे लोक आहेत त्यांना मी अधोगतीला नेतो. क्रोध काम ही नरक द्वारे. आता पुन्हा सांगितलंय की काम आणि क्रोध ही नरकाची द्वार आहे. वर्ते म्हणून शास्त्राधारे. संत जसं सांगतात तसं वाग. सोप्या शब्दात सांगायचं, शास्त्राच्या आधाराने वाग म्हणजे संत जसं सांगतात तसं वाग. शास्त्रा पाहून निर्णय घ्यावे म्हणून पार्थ हे युद्ध करावे. तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते कार्याकारी व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम विहानसी. म्हणजे शास्त्र पाहून निर्णय घे आणि म्हणून अर्जुना हे युद्ध कर. आता 16वा अध्याय आला तरी भगवंत त्याला युद्ध कर युद्ध कर युद्ध कर सांगतायत. आता श्रद्धात्रय विभाग योग आहे 17वा अध्याय. श्रद्धान्वित जे कर्म करीती सोडून शास्त्र विधीला निष्ठा त्याची कसली कृष्णा या प्रश्ना प्रभू वदला जय हे सुखकंदा. श्रद्धान्वित जे कर्म करतात शास्त्रविधीला सोडून फक्त श्रद्धेनं काम करतात त्यांची निष्ठा कशी रे कृष्णा. अर्जुनाने पुन्हा प्रश्न विचारला. भगवंत काय सांगतात, स्वभाव जाती त्रिविधा श्रद्धा सात्विक राजस तामस भेदा. 3 प्रकारची श्रद्धा आहे म्हणजे सात्विक आहे, राजस आहे, तामस आहे. श्रद्धा जैसी तसा होत नर मद मददंभे मज कष्ट विती. खरं माझाच दंभ करतात आणि मला कष्ट देतात. यज्ञदान तप आहारी वा त्रिभेद हेची धरून स्वभावा पवित्र सात्विक दंभी राजस
मूर्ख अमंगळ असती तामस. सात्विक जे ते पवित्र आहेत, दंभी जे असतात ते राजस गुणांमुळे झालेले आहेत, आणि जे तामसी आहेत ते अमंगळ आहेत. ओम तत्सत या निर्देशाने करीती बुध कर्मे श्रद्धेने अश्रद्धेने जे जे होती उपभोगी ते इथे न तेथे. इथे उपयोगी येत नाही म्हणजे तिथे उपयोगी येत नाही. अश्रद्धेने जे करतात त्यांचं म्हणजे ओम तत्सती निर्देशो ब्रह्मणास्त्री विविधस्फोता असे ते कर्म करतात, श्रद्धेने कर्म करतात, ते मला प्राप्त होतं. मोक्ष संन्यास योग 18वा अध्याय. विजय म्हणे हे रथांग पाणे तत्व कथी मज पृथक्पणाने संन्यासाचे त्यागाचेही संशय तुका हृदयी राही. भगवंता तत्व मला वेगळे वेगळे करून सांग म्हणे. संन्यास काय, त्याग काय. संन्यासस्य महाभावो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशी निषूदन. मग ते भगवंत पुढे म्हणतात वदे हरी सकाम कर्मे त्यजिता तो संन्यास त्याग बोलती परिचक्षण कर्म फल त्यागास. जय हरी सुखकंदा. कर्म सोडला की तो संन्यास आहे म्हणे, आणि कर्म फलाचा त्याग करणं हा त्याग आहे. विचक्षण लोक त्याला त्याग असं म्हणतात. कर्मे टाका म्हणती काही त्याग परी तो तामस पाही. यज्ञदान तपन टाकावे फलाभिलाषी मात्र नसावे. यज्ञ दान तप हे टाकायचं नाहीये, पण फलाची अभिलाषा ठेवू नको. हे करायचं, पण निष्काम कर्म केव्हा होतं, तुम्ही फळाची अपेक्षा ठेवली नाही तर तेच कर्म निष्काम होत, म्हणजेच कर्म सुटतं. जिवंत तोवर कर्म सुटेना. माणूस जोपर्यंत जिवंत तोपर्यंत कर्म सुटणार नाही. म्हणून म्हणावे भले बुरेना. म्हणून कुठलेही कर्म भलं बुरं नाहीये. पाच कारणे तयास दैव कर्तु करण चेष्टा स्थल दैव. अधिष्ठान अधिष्ठान तथा करतो असं सांगितलं आहे. त्यात स्थळ स्थळ म्हणजे अधिष्ठान, ज्याच्यावर कर्म करायचं ते करता म्हणजे आपण स्वतः तुम्ही. आणि जी साधना आहेत त्यांना करण करण असं म्हणलं जातं. जे प्रयत्न करतो आपण, ती चेष्टा आहे. ह्या चार गोष्टी आपल्या हातात. आपण एक फार सुंदर शेतीचं उदाहरण सांगितलं. अधिष्ठान काय म्हणजे शेती आहे. करता म्हणजे तो शेतकरी आहे. करण म्हणजे त्याच्याकडे जे काही अवजार आहेत, बैलजोडी आहे, हे बी बियाणं आहे, हे जे आहे ते करण आहे. त्याचे प्रयत्न जे त्याने केलेली मेहनत, त्याने गाळलेला घाम, ही चेष्टा आहे. त्या चार गोष्टी त्याच्या हातात आहेत. पण पाचवं जे आहे दैव, ते काही त्याच्या हात पाऊस त्याच्या हातचा आहे का. पडला तर शेती उत्तम, नाही पडला तर सध्या जशी आपली परिस्थिती आहे, वाट पाहतोय, पडेल तुम्ही दयाळू आहे, पाडतो. नाही असं तर पाडतो म्हणजे या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी भरभरून देतो, भरपाई करून देतो. भगवंत दयाळू आहे हे लक्षात राहू द्या. हा दैवम चैवार्थ पंचमम, ते आपल्या हाती नाही. आणि त्यासाठी प्रार्थना हा एकच मार्ग आहे. भगवंताची प्रार्थना आहे आणि तो प्रार्थनेला पावतो, कारण तो दयाळू. भक्त जनवत्सल किंवा नत जनवत्सल, तो नत झाला, आनंदी झाला, त्याच्या प्रार्थनेला भगवंत पावतो. असं हे पाचवं दैव आपल्या हाती नाही. अलिप्त बुद्धी निरहंकारी बाधन त्यासी वदिता सारी. ज्ञाता ज्ञान ज्ञेयाशी कर्मचोदना त्रिविधा पायी. कर्माची प्रेरणा काय. ज्ञेय ज्ञान ज्ञाता, जाणून घेण्याची गोष्ट म्हणजे ज्ञेय. त्यानंतर ज्ञान म्हणजे जे जाणून घेतलंय, जे जाणून घ्यायचंय ते ज्ञान. आणि तिसरं जे आहे तो ज्ञाता म्हणजे जाणून घेणारा, जो कोणी असेल. हे या तिघांमुळे कर्माला प्रेरणा मिळते. संग्रह आहे त्रिविधासाची पुन्हा कल्पना गुणभेद. कर्माची निर्मिती सुद्धा कर्ता क्रियाकरण या तीन मुळे होते. ज्ञेय ज्ञाता ज्ञान नसेल तर पुढचं कर्म काही होणार नाही. या तीन गोष्टी आवश्यक आहेत. संग्रह आहे त्रिविधासाची पुन्हा कल्पना गुणभेदाची. सात्विक करता असंग राही अनहंवादी विकार नाही. सात्विक जो करताय तो असंग राहतो. कामुक हिंसक राजस करता तामस मूढ विषादी. ज्ञान कर्म ही आहे पार्था त्रिविध से गुणभेदी. जय हरी सुखकंदा. आता हे कसं असतं, परिणामी जे हितकर होते सात्विक सुखते म्हणती ज्ञाते. राजस गोडी मुखास केवळ
आद्यंती तामसी अमंगल. याचं साधं सोपं उदाहरण आहे. वरण भात भाजी पोळी सात्विक आहार जो आहे परिणामी जे हितकर होते सात्विक सुख ते म्हणती ते असेल. सुरुवातीला खाताना गोड लागत नसेल कदाचित भाकर भाजी भात वरण, पण ते परिणामी हितकर होतं कारण ते सात्विक आहे. मसालेदार अन्न राजसी आहे, मसालेदार गोडाचं खाताना छान लागतं परंतु खाईपर्यंत गोड आहे नंतर त्रासदायक. म्हणजे एक सुरुवातीला शेवटी चांगलं आहे, एक सुरुवातीला चांगलं आहे. सात्विक जे आहे ते परिणामी हितकर आहे, राजस जे आहे ते सुरुवातीला चांगलं आहे नंतर अहितकर आहे. परंतु जे तामसी आहे त्याचं उदाहरण आपण सांगायचे तंबाखू. खाताना पहिल्यांदा जो खातो त्याला पहिल्यांदा त्रास होतो असं म्हणे. खाल्लाय त्याला आपण विचारूया होतो ना असा त्रास. पहिल्यांदा खाल्ल्याबरोबर चक्कर येते म्हणजे पहिल्यांदा ही अमंगळ आहे. आणि शेवट काय कॅन्सर तरी होतो नाही तर तोंड बिंड वाकडं तिकडं होऊन काहीतरी वर जातो. म्हणजे हे जे तामसी गोष्टी आहेत या आद्य आणि अंतिम दोन्ही ठिकाणी आद्यंती तामसी अमंगळ परिणामी आणि आरंभी दोन्ही ठिकाणी तामसी गोष्टी ज्या आहेत त्या वाईटच आहेत. वर्णा कर्मे दिली स्वभावज सिद्धी मिळते अनुसरता निज. वर्णाप्रमाणे कर्म दिलीत म्हणजे का वाद घालतात लोक माहिती. अहो इतकं सोपं सांगितलेलं आहे. ब्राह्मणाला जी षटकर्म सांगितलेली आहेत ती केल्यानंतर त्याला जे पुण्य मिळतं ते खालच्या 3 वर्गांना फक्त ब्राह्मणाला नमस्कार केला की तेवढं पुण्य मिळतं. आपण किती सोपं सांगितलंय पण का ओढत जातात माहिती नाही. दुर्दैव. वर्णा कर्मे दिली स्वभावज सिद्धी मिळते अनुसरता निज. तुम्ही तुमच्या जी कर्म नेमून दिलेली तुमच्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे तेवढी केली नियत कर्म प्रामाणिकपणे ती सुद्धा प्रामाणिकपणे विहित कर्म तर तुम्हाला सिद्धी प्राप्त होते. न चटाकावे सदोष म्हणून कर्म न एकची दोषा वाचुनी. कोणतंच कर्म दोषाशिवाय नाहीये म्हणजे पण टाकून द्यायचं नाही. ते प्रामाणिकपणे कर्म करत राहायचं. कर कर्मे तू मदाश्रयाने. मदाश्रयाने म्हणजे काय प्रामाणिकपणाने माझ्या आश्रयाने कर्म कर. सर्व संकटे तरशील तेने ऐकशील ना अभिमाने जरी सर्वनाश होईल तुझा तरी. धमकी दिली नाही मी भगवंतानं समजून सांगितलं तू करणार नाहीस तर सर्वनाश उडवलेला आहे तो उडवणारच आहे. जो माझ्याकडं किंवा माझ्या मतपर होऊन अधिष्ठान माझं ठेवून जो कर्म करतो तो करून जाणार आहे. बाकीच्यांचा विनाश करण्यासाठी मी समर्थ आहे. सगळं तुला दाखवलंय कशासाठी मी समर्थ आहे. ईश्वर हृदयी सर्वा भूती. आता भगवंत सांगतात ईश्वरात सर्व भूतानां उद्देशे अर्जुन तिष्ठती. अर्जुना ब्राह्मण सर्व भूतानी मी सर्व जीवांना फिरवतो म्हणून. ईश्वर हृदयी सर्वा भूती फिरवी जीवा माया शक्ती भावाणे जा शरण तयासी भोग तत्कृपे शांती सुखासी. आणि तू शांती सुखाचा आनंद घे. आणि हे का सांगितलं अर्जुना मी तुला एवढं सगळं का सांगितलं. प्रिय तू माझा म्हणून तुला हे भूज जीवीचे कथिले सर्व गुह्यतम वाक्य ऐक हे आता हित कर वहिले जय हरी सुखकंदा. इष्टोसी मे दृढमिती ततो वक्ष्यामि ते हितम. आता हितकर वाक्य शेवटचं सांगतो मला ते ऐक. काय सकल ही धर्मा दूर करावे मज एकाये शरण सुभावे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. काय म्हणाला सर्व प्रकारच्या धर्मांना दूर सा आणि केवळ मला शरणी. शंकर महाराज एवढ्या एका श्लोकावर व्याख्यान जिंकून येतात. भगवंताची भाषा आहे. काय नाही सर्व धर्मांचा त्याग कर केवळ मला शरणी आहे. काय होईल सर्व पातकातून मी तुझसी तारी रे त्यज शोक भयासी. सर्व पापातून तुला तारणार आहे की मी. भगवंत काय म्हणतात गॅरंटी देत आहेत भगवंत मला शरण आलास सर्व धर्मांना त्यागून तर पुढची सगळी जिम्मेदारी माझी आहे. हे जे मी तुला गुढ ज्ञान सांगितलंय हे गुह्य ज्ञान सांगितलंय हे कोणाला सांगायचंय. शास्त्र अर्जुना बहुपावन हे नास्तिकास सांगणे कदापि न.
कुणालाही सांगू नको, म्हणजे नास्तिक आहेत त्यांना सांगू नकोस. श्रद्धा धर्मी नसे जयांची, ज्यांची श्रद्धा धर्मावर नाही पडवून देई छाया त्यांची. अभिमान न ज्या परंपरेचा, बघा ज्याला परंपरेचा अभिमान नाही असे पोसणा जो परक्याचा, परक्याचा पोसणा आहे. बाहेरचं तत्वज्ञान मोठं म्हणून सांगतात, अरे कुठून घेऊन गेले ते, याच भारत भूमीतून घेऊन गेले, तर ते तत्वज्ञान तुम्ही मोठं म्हणून सांगता. खरंच आहे. तुच्छ जयासी देव देश कुल, ज्याला देव देश आणि स्वतःच कुल तुच्छ वाटतं असे अधिकारी नाही तिथे सांगण्यासाठी. अधिकारी तो येथ नसे खर, आणि हे कुणाला सांगावं. सज्जना समवच सांगावे चरित ही मम त्या सन्मुख गावे, म्हणून मी तुमच्या समोर आलोय सांगायला. सज्जन लोक वेळात वेळ काढून तुम्ही येता इथं, म्हणून सद्गुरु कृपेने सांगण्याचा प्रयत्न करतोय. भगवंतानं सांगितलं चरित्र मम त्या सन्मुख गावे, कुणाच्या सन्मुख गावं, जे येतात श्रद्धेने येतात अशा सज्जनांच्या समोर माझं चरित्र गा. भाव धरोणी जो परिसेही पुण्य लोक मिळवी विदेही, जो भाव धरून हे गुह्य ज्ञान ऐकेल त्याला तो पुण्य लोक प्राप्त होईल, तो विदेही होईल. एवढं सांगितल्यानंतर सुद्धा भगवंताने विचारले पुन्हा अर्जुनाला, ऐकिलेस ना तू पार्था हे मन करुणी एकाग्र, लक्ष देऊन ऐकलंस ना, तुझा मोह गेला ना. विचारले भगवंताला, खात्री करून घेतलीये. पुन्हा असं नको, एवढं सगळं सांगितल्यानंतर पुन्हा प्रश्न विचारायला नको. भगवंताला काही माहित नाही का, पण भगवंताने खात्री करून घेतली. ठीक आहे, तुला मी सर्व सांगितलंय, तुझा मोह गेला ना. श्वेत वाहना सरडा सेना तव सम्मोह समग्र जय हरी सुखकंदा. श्वेत वाहना म्हणलंय, काय अर्जुनाची ताकद होती. अर्जुनाच्या रथाला चारही घोडे पांढरे शुभ्र होत, शैब्य बलाहक, काय मला नाव आठवत, 4 नाव आहेत, आणि सुग्रीव शैब्य बलाहक आणि मला वाटतं नल असं काहीतरी नाव. अशी 4ही घोडे पांढरे शुभ्र होते. आणि अर्जुन इतका वीर होता की युद्धामध्ये अर्जुन गेल्यानंतर त्या घोड्यांना एक गोरखडा न लागू देता युद्ध जिंकून अर्जुन वापस येत होता. पांढरे शुभ्र घोडे असून सकाळी खरारा केलेला त्याचे केस जशाला तसे वापस येत होते. जागचा केस हलत नव्हता, म्हणजे त्याच्याजवळ बाण सुद्धा येऊ शकत नव्हता, असा हा श्वेत वाहन अर्जुनाला नाव दिलं. हे काय झालंय आतापर्यंत जे सांगितलं ते काय. श्रुती पावन जणू जागृत झाली, ती पावन श्रुती जणू जागृत झाली. गंगेचा ये प्रवाह खाली, उपनिषदांची सुरधेनुही पार्थमिशे जगता सुख देई. भगवंत स्वतः गोपाळ झाले. पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता प्रथम महत्, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल वंदना. पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता प्रथम. काय भगवंतानं उपनिषद रूपी कामधेनू निर्माण केली आहे गीतामध्ये. आणि भगवान स्वतः दूध काढण्यासाठी, दोग्धा म्हणजे गवळी झाले दूध काढणारा, आणि भगवंत दूध काढताय. आणि वत्स वासरू कोण झाले पाना फोडण्यासाठी. भगवंताला ते दूध बाहेर आणण्यासाठी प्रेरणा कोणी दिली. वासरू जसं सोडावं लागतं त्या गाईजवळ पाना फोडण्यासाठी, तसा तो अर्जुन वासरू झालाय. आणि त्याच्यामुळे हे अमृत आपल्याला मिळालं. बोधाणे या श्री कृष्णाचे मोह पटल हरले विजयाचे. कसं झालंय. राख झडावी अंगाराची कमल फुले वाहसता प्राची. जणू काही त्या निखाऱ्यावरची राख फुकून बाजूला करावी, किंवा अरुणोदय झाल्याबरोबर एखादं कमळ उगवावं, तसं ते पुन्हा लाल बुंद निखारा दिसू लागला. तसा अर्जुन पुन्हा त्याचा मोह दूर झाल्यामुळं तेजानं चमकून दिसू लागला, किंवा युद्धासाठी सज्ज झाला. भाणावर जणू येई मूर्छित, किंवा एखादा मूर्छित व्यक्ती भाणावर यावा. धुके वितळते रवी प्रकाशत, किंवा सूर्याचा उजेड पडला आणि धुक विरळावं. विद्या विस्मृत जणू का स्फुरली फुले आम्रवण वसंत काली, किंवा एखादी विस्मृत झालेली विद्या पुन्हा स्फुरण व्हावं तिचं, किंवा आम्रवणामध्ये मोहर यावा वसंत ऋतूमध्ये. तसा अर्जुन पुन्हा युद्धासाठी उत्सुक झाला, युद्ध करायला तयार झाला. श्री कृष्णास करी धनंजय तदा अत्यादरे वंदन.
ठाके वीर शरासना चढवुनी प्रेमे करी भाषण गेला मोह समूळ ये स्मृती विभो बोध प्रसादे तव आज्ञा मानुन युद्ध हे करीत मी आता न शंकालव स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव भगवंताला वचन दिलंय देवा तुझ्या वचनाप्रमाणे मी करेल तू सांगितलं तसं मी करेल माझा संदेह निघून गेलाय भगवंताला वंदन केलं आणि अर्जुनानं भगवंताला वचन दिलं की तुझ्या वचनाप्रमाणे मी इथून वागायला तयार आहे आणि अर्जुन युद्धासाठी तयार झाला नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा आजची सेवा जशी जमेल तशी करण्याचा प्रयत्न केला आपल्या वेळे नाही की बोलत सकाळ कृपावर वाचा त्याची ती साळुंकी जशी बोलत नसते तिचा प्रयत्न असतो तो तिचा बोलवणारा धनी वेगळा असतो असे माझे सद्गुरू बोलवत आहेत प्रेरणा या अध्यायापासून वसुताईंनी दिली आहे तिसऱ्यांदा हा सर्ग सांगतोय पहिले 2 वर्षापूर्वी वसुताईंनी विमलला सांगितलं विमलताई आमच्या कोर्टात आता सध्या संस्थांचं कामकाज पाहतात त्यांना वसुताई उत्तरकाशीत असताना त्यांनी सांगितलं की ऋषिकेशला हा सर्ग दे आणि खरंच सांगायचं म्हणजे ज्या दिवशी त्यांनी मला 16वा सर्ग म्हणून सांगितला त्या दिवशी 16वा म्हणजेच मोहनेरा असेल मलाही माहिती नव्हतं आणि मग घरी आल्यानंतर पारायण करत होतं त्यावेळेस लक्षातही आलं नाही आणि मग घरी आल्यानंतर पाहिलं तर मोहनेरा मी रामदास गुरुजीला फोन केला काय केलंय हे मागचे 18 अध्याय सांगायचे निघायचं वसुताईंना फोन केला काही करायची गरज नाही आप्पांच्या अजून जवळजवळ तुला त्यावेळेस 19-22 दिवस होते हे सर्व ठरलं त्यावेळेला म्हणलं आपण झपाटल्यासारखं जर वाचणार असेल तर सांगू शकतो आणि त्यामुळंच कुठेतरी प्रेरणा जी आपण आता जी प्रेरणेची कर्माची प्रेरणा काय असते ते पाहिलं की त्यांनी तिथून प्रेरणा दिली आणि मी झपाटल्यासारखे आप्पांनी 18 अध्यायावर जे भाष्य केलेली पुस्तक आहे ती कर्मयोग तर मला वसुताईंनी आधी माझ्या अनुग्रहाच्या आधी वाचायला सांगितलेला होता तो तर मी 15-16 वेळा वाचून झाल्यानंतर मग वसुताई मला की अनुग्रह घ्यायला हे झाल्यानंतर बाकीची उरलेल्या अध्यायावर कधी काम पडलं नव्हतं कोर्टात गेलेला असताना ते 18 पुस्तकं घेऊन आलो आणि झपाटल्यासारखे वाचून काढले 19 दिवसात जवळजवळ 10 दिवस कार्यालयाला सुट्टी टाकून दिली आणि हे वाचन झाल्यानंतर मग कुठेतरी वाटलं की हे होतंय आपल्याच्यानं जमतंय आणि प्रयत्न करूया आणि तोडका मोडका प्रयत्न पहिल्या वर्षी केला काय माहिती ते विमलला काय वाटलं तिने काय सांगितलं वसुताईंनी मला फोन केला 1-2 दिवस झाल्यानंतर म्हणलं पुढच्या वर्षी तू गोरट्यात यायचं नाही वाईट वाटलं मला ताईंचं बोलणंही असं असायचं की म्हणजे काय रागात बोलतायत का काय आणि ते विचारायची ताकद नव्हती पुन्हा की तुम्ही रागावलाय का काय झालं चुकलं का माझं मग हसायला लागलं आणि म्हणजे चुकलं कशाचं म्हणे तू सगळे सर्ग पुढच्या वर्षी परभणी सांगायची म्हणे ते कसं शक्य का शक्य नाही म्हणे ती आहे ना म्हणे घरी कोणी नाही ऐकायला आलं तर तिला सांग पण भगवंत म्हणजे काय म्हणतो आपण सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर जसा असतो आम्ही असेच एकादशीच्या पाठाला समजून जमलो होतो आणि त्यावेळेला शंकर महाराज आणि राजूदादा बोराळकर म्हणले तू कर मी म्हणलं असं ताईंनी सांगितलंय आता यावर्षी काय करायचं ते म्हणले अजून 7-8 महिने अवधी आहे 18 सर्ग तुला तू जर शंकर महाराज तर आम्हाला डायरेक्ट असं सांगतात की 18 दिवसात तू एक अध्याय तयार केला असतं सारखं आता 8 महिने आहेत म्हणले कर म्हणले तुला काय करायचं बघून कुठं वाचायला बसवायचं ते आम्ही करू आणि तेवढं झालं बोललं की राजू बोराळकर म्हणले नाही आमच्या जागृतीचं म्हणजे फिक्स अशी प्रेरणा होत गेली आणि मागच्या वेळेस तिथं सेवा आणि तिथेही असाच 16वा का 17वा सर्ग होता बहुतेक 17वा सर्ग होता आणि त्या दिवशी सर्वोत्तम काका पात्रिका प्रदीप काका आपले तिथं आले आणि ते म्हणले पुढच्या वर्षीचं व्यंकटेश नगरच्या बालाजीच्या मंदिरामध्ये व्यंकटेशाच्या मंदिरामध्ये आम्ही इथं ठरवलं आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे सद्गुरूच्या कृपेमुळे सांगण्याचा प्रयत्न करतोय अल्पमतीला जसं जमलंय तसं सांगा आज तर म्हणजे साक्षात काका समोर पहिल्यांदा मला कुठं काका आले आधी आपण म्हणून नमस्कार केला तुमच्या मध्ये अप्पाच पाहतो पडून बघतो मी तुमच्या समोर ज्यांनी स्वतः 20 वर्ष कृष्णकथा म्हणून सांगितलं त्यांच्या समोर माझ्यासारख्या कृष्णकथा म्हणून सांगावं आणि त्यांनी तल्लीनपणे ऐकावं माझ्या प्रत्येक मी जिथं
नामाचं एक सर्ग ऐकलं होतं पंढरपूर ते घेतला त्याच्यावर तुम्ही म्हणजे खरंच यातच मोठ्यांचे मोठे पण कृष्ण कथा म्हणतातच वाक्य असो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. आज सर्वांना एकतर संकष्टी चतुर्थीचा उपवास आहे, माझ्यामुळे थोडासा वेळ झालाय, पण शेवटी भगवत कार्यासाठी मी तुमचा वेळ घेतलाय, त्याबद्दल क्षमा मागणार नाही. आणि असाच आपण आनंद घेत राहू. पाहता पाहता आज 15 दिवस झाले, आता केवळ 17वा 18वा हे 2 सर्ग आणि भगवत जननाचा जो 3रा सर्ग आहे तो गोकुळाष्टमीच्या दिवशी होणार आहे. एक उद्या किंवा फार तर परवापर्यंत मी तुम्हाला शेवटच्या दिवशीची वेळ सांगेन. की पात्रिकर काका सध्या इथे नसल्यामुळे आपल्याला ती वेळ पक्की करता येत नाही. बऱ्याच जणांची इच्छा अशी आहे काका की रात्री 12 वाजेपर्यंत सर्ग सांगा,